गुड मॉर्निंग. आजचा विकली टॉक आपला ऑडिओ विकली टॉक आहे. थोडी औरंगाबादची सिच्युएशन जी आहे ती थोडी खराब आहे. घराच्या बाहेर जाणं अलाउड नाही. एक 9-10 दिवस थोडं कर्फ्यूचं वातावरण आहे. पण काही हरकत नाही. आपण व्हिडिओ नाही तर आज ऑडिओ थ्रू तुम्हाला कनेक्ट करणारच आहे आणि एंटायर विकली टॉक आपला ऑडिओ असणार आहे. पण याच्यामध्ये एक गडबड अशी झाली होती की काल मी प्रॉमिस केलं होतं की 10 जुलैला नवीन बॅचच्या ज्या डिटेल्स आहेत, बॅचचे टायमिंग्स म्हणा किंवा डेट्स म्हणा किंवा जुन्या मुलांचे खूप मेसेजेस होते की सर आमच्यासाठी बॅच कधी चालू होईल ऑनलाईन किंवा आम्हाला त्याच्यामध्ये काय काय ॲक्सेस मिळेल का काइंड ऑफ. सो या सगळ्या गोष्टींचे सगळे डाऊट्स तुमचे त्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार होते. पण अनफॉर्च्युनेटली तिकडे जाता नाही येते स्टुडिओला, तर काही हरकत नाही. मी तुम्हाला त्याच्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ उद्या घरून बनवून पोस्ट करून देईल टेलिग्रामवरती पण आणि यूट्यूबवरती पण, तर तुमचे सगळे डाऊट्स त्यात क्लिअर होऊन जातील. सो बेसिकली मग आजच्या विकली टॉकमध्ये आपण इथे आता काय डिस्कस करणार आहे ते एकदा बघू. तो तुम्हाला पूर्ण अजेंडा सांगतो आणि कमेंट बॉक्समध्ये आणि याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पण मी हवं तर काय करेल, टायमिंगनुसार काय काय कुठले कुठले पॉईंट्स कुठे कुठे बोललेलो आहे ते हे लिहून ठेवल. कारण काही नवीन स्टुडंटसाठी काही पर्टिक्युलर पॉईंट्स कामाचे असतील तर त्यांनी ते परत परत ऐका. आणि बाकी एंटायर विकली टॉक आपल्या सगळ्या स्टुडंटसाठी तो खूपच महत्त्वाचा असतोच आणि हा पण असणार आहे. सो मी एकदा अजेंडा सांगून देतो तुम्हाला. अजेंडा बघा काय असणार आहे. सगळ्यात पहिले आपण नाबार्ड ग्रेड ए असिस्टंट मॅनेजरचे एक हे आले, सर्क्युलर आलं होतं बघा, की आता सप्टेंबर फर्स्ट वीकमध्ये एक्झाम होणार आहे. तर भरपूर जण विचारत होते की मग RBI आणि SBIचे काय चान्सेस आहेत किंवा मग नॅशनल सीड कॉर्पोरेशनची पण एक ॲड आलेली आहे. सो त्याबद्दल आपण थोडंसं शॉर्टमध्ये डिस्कस करू. त्यानंतर औरंगाबादचं जे आता लॉकडाऊन आहे त्यामुळे मग 10 दिवस लाईव्ह क्लासेस होणार नाही का, असं बिलकुल नाही आहे. डेफिनेटली होतील. त्याची आम्ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे. हे पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर RRBचा जो फॉर्म आहे, फायनल इयरचे स्टुडंट्स परत परत विचारतात की सर कसं करावं, आता अजून रिझल्टच नाही लागला, मग फेक फॉर्म भरू का, मग एज बसत नाही काही जणांचं, काही जणांचं पासिंग डेट नाही बसत आहे म्हणून फेक फॉर्म भरू का, काहींचा फीसचा इश्यू आहे म्हणून फेक फॉर्म भरू का, तर त्याबद्दल मी क्लिअर करणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वीकमध्ये इतके जास्त मेसेजेस आणि इतके कॉल्स आलेले याबद्दल की RRB आणि SBIसाठी स्टडी प्लॅन सांगा, कारण आम्ही थोडं कन्फ्यूज होते कसं करावं एक्झॅक्टली. भरपूर स्टुडंट नवीन आहे आणि काही जुने स्टुडंट कन्फ्यूज झाले की दोन्हीमध्ये आता कसं सिलेक्ट करावं, कसं शेड्यूल बनावं, तर त्याच्यावरती आपला जास्ती जोर असणार आहे. त्यानंतर हिंदी आणि इंग्लिशसाठी पण भरपूर जण विचारताय की सर हिंदीसाठी तुम्ही बोलणार होते, तर हो, मी आज हिंदीचं तुम्हाला सांगून देईल. त्यानंतर जर ज्यांना ज्यांना घ्यायचं असेल त्यांच्यासाठी ते पण आपण सगळं डिस्कस करू. त्यानंतर सगळ्यात कामाचा आणि इम्पॉर्टंट सेक्शन म्हणजे ॲज युजल तुमचा फीडबॅक, सजेशन्स, तुमचे SMS तुम्ही जे पण पाठवले त्याचे डाऊट्स मी सगळे ओपनली डिस्कस करेल. लास्ट टाइम पण मी असं खूप डिस्कस केलं होतं व्हिडिओमध्ये. खूप मुलांनी ॲप्रिशिएट केलं होतं आणि त्यांनी स्वतःसोबत कनेक्ट केलं होतं आणि त्यानंतर भरपूर जणांचा अभ्यासात थोडासा स्पीड पण वाढलेला आहे. त्यामुळे हा पार्ट सगळ्यांनी खूप व्यवस्थित ऐका. त्यानंतर आपण RRBचं बघा 10 दिवस बाकी आहेत फॉर्म भरायला, त्यामुळे थोडंसं लवकर भरा. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते हळूहळू क्लिअर तरी होतील, कारण नवीन स्टुडंटला बरेच डाऊट्स येऊ शकतात. शेवटपर्यंत वेट करू नका, त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलून देईल तुम्हाला. त्यानंतर आता RRBची वेटिंग लिस्ट पण क्लिअर झाली. POची, असिस्टंटची दोन्ही ठिकाणी काही मुलं सिलेक्ट झालेत. जे अजून झाले असतील त्यांनी पण कॉन्टॅक्ट करा, सांगा, इन्फॉर्म करा मला. आणि सगळ्यात शेवटचा आपला व्हिडिओचा पार्ट. सो स्टार्ट करू आपण विकली टॉक. सगळे पॉईंट्स मला वाटतं की 100% क्लिअर होतील जर तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेशननी आणि व्यवस्थित सोल्युशन पॉईंट ऑफ व्ह्यू सगळे एक 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 नोट केलं तर. कारण की मला असं वाटतं की मी आज ऑलमोस्ट सगळे पॉईंट सगळ्यांचे कव्हर करणार आहे. फक्त तुम्ही थोडं कॉन्सन्ट्रेशननी ऐका, थोडं शांत डोक्याने ऐका. सिच्युएशन अशी एका ठिकाणी जाऊन बसा जिथं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही, किंवा अशा सिच्युएशनला हा विकली टॉक ऐका जिथं तुमचं माइंड फ्रेश आहे, तुम्हाला कुठलाही डिस्टर्बन्स नाही आहे. आणि एवढं करूनही जर समजा तुमच्या डोक्यात काही डाऊट्स वाटलेच तर बिंदास SSCच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. सगळेजण तुम्हाला मदत करायला रेडी आहेत. आणि हे जे पण मी आता सोल्युशन सांगणार आहे किंवा ज्या पण गोष्टी डिस्कस करणार आहे, मॅक्झिमम गोष्टी मी जुन्या स्टुडंटसोबत डिस्कस करून आणि त्यांच्यावरती जेव्हा आम्ही एक्सपेरिमेंट केले होते आणि त्यांना ज्याचा फायदा झाला होता ते सगळे एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहे. त्यामुळे याला जर तुम्ही फॉलो केलं तर 100% फायदा होईल, यात काही डाऊटच नाही आहे. स्टील तुम्हाला काय वाटलं तुम्ही सिनियर्सचे नंबर्स घेऊन त्यांच्याशी पण 1-on-1 बोलू शकता. सो आपण विकली टॉकला चालू करू. सगळ्यात पहिला पॉईंट जो होता, एक चांगली न्यूज होती की नाबार्ड ग्रेड एने त्यांची डेट अनाऊन्स केलेली आहे. म्हणजे असिस्टंट मॅनेजरची जी पोस्ट होती की सप्टेंबर फर्स्ट वीकमध्ये त्यांची मेन्सची एक्झाम होईल. त्यामुळे RBI आणि SBIच्या एक्झाम्स पण होतील. याच्या चान्सेस आता तसं बघायला गेलं तर मागच्या काही दिवसांपूर्वी आपण अनाऊन्स केलं होतं की 12 जुलै म्हणजे उद्या उद्या SBIची मेन्सची एक्झाम होती. पण आता हे कोविडमुळे सगळं पुढे ढकललं गेलं आहे. पण एवढं मात्र खात्री आहे की ज्या पद्धतीने हे डेट्स अनाऊन्स करतायत तर एक एक्झाम झाली तर त्याच्या मागे माग सगळ्या एक्झाम्स पटापटा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही त्याबद्दल डेफिनेटली, मला काही जणांनी मेसेज केलं होतं की सर RBI आणि SBI चान्सेस आहे का, तर यस डेफिनेटली चान्सेस आहेत. पॉझिटिव्ह तुम्ही राहू शकतात त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, बट कन्फर्म काहीच नाही आहे. जसं आता हे 12 जुलैची पण कन्फर्म होती त्यावेळेस IIM डिजिटलकडे, पण नाही झाली कारण की सिच्युएशन तशी नव्हती. तसं आत्ता ही तुम्ही होपफुल राहू शकता पण कन्फर्म नाही सांगू शकत. पुढे जाऊन नॅशनल सीड
कॉर्पोरेशनची जी ॲड आहे याच्यामध्ये 2च मिनटं बोलतो फक्त मी याच्यावरती, पटकन सांगून देतो. हे ॲग्रिकल्चरवाल्यांसाठी तर आहेच, पण ह्याच्यामध्ये ना 2018ला ही ॲड आली होती आणि ती PGसाठी होती तेव्हा. पण आता मात्र कसं आहे, PGसाठी पण आहे आणि ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी पण आहे. 2019ला मागच्या वर्षी पण आली होती बघा ग्रॅज्युएशनसाठी, पण मागच्या वर्षी जी होती त्यात फक्त पुणे सेंटर होतं. यावेळेस तसं नाही आहे, सॉरी पुणे सेंटर नाही, पुणे सेंटर तर होतंच, प्लस ते ऑफलाईनच होती ती बॅच. यावेळी त्यांनी ती ऑनलाईन पण ठेवलेली आहे. याच्यात स्केल 1, स्केल 2, स्केल 3 या टाईपनी जर आपण त्याला डिफरन्शिएट केलं तर मॅनेजर ट्रेनिंग जो आहे तो तुम्ही त्याला स्केल 1 म्हणू शकता, सिनियर ट्रेनिंगला स्केल 2 म्हणू शकता, ग्रॅज्युएशनवाल्यांवरती जे एक्झाम आहे त्याला तुम्ही स्केल 3 या हिशोबाने त्याला डिफरन्शिएट करू शकता. सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की जे पण ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी ही सगळ्यात चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. प्लस कॉन्ट, लॉजिक, इंग्लिश हे 3 सब्जेक्ट्स आहे जे की आपल्या इकडे झालेले आहेत, त्यामुळे तुमचा खूप चांगला अभ्यास होईल म्हणून तुम्ही उतरले पाहिजे. प्लस एक टेक्निकल सब्जेक्ट आहे तुमचा ॲग्रिकल्चरचा, तर जवळपास AFOचं जसं प्रिपरेशन असतं काइंड ऑफ AFOचीच ही एक्झाम आहे. हां, नो डाऊट त्यामध्ये थोडंसं जनरल अवेअरनेस करंटचं आहे, पण ते इतकं जास्त नाही आहे आणि एवढा काही फरक नाही पडणार त्याच्याने. जर तुमचे बाकीचे 4 सब्जेक्ट स्ट्रॉंग असतील, क्वांटिलर, इंग्लिश आणि टेक्निकल, तर एकदम जबरदस्त काम होईल. तसं ते सेमी गव्हर्नमेंट आहे, प्रमोशन वगैरे खूप चांगले त्याच्यामध्ये. लास्ट इयर ही एक्झाम पुण्यामध्ये होती आणि आता ऑनलाईन झाल्यामुळे कदाचित इकडचे पण सेंटर राहतीलच, हा एक इश्यू आहे त्याच्यामध्ये. आणि उलटं बरं आहे ते इकडे सेंटर असल्यामुळे तुम्हाला घराजवळ सेंटर घेता येईल. पण एक्झाम सेंटर नेमके कोणते आहेत, एक्झामची लास्ट डेट काय आहे किंवा एक्झामची डेट काय आहे हे त्यांनी अजून कन्फर्म नाही सांगितलेलं. हे आता हळूहळू रिव्हील करतील. पण मला असं वाटतं की जे मुलं AFOसाठी अप्लाय करतात किंवा AFOसाठी प्रिपेअर करतात त्यांनी 100% त्या ॲग्रिकल्चरच्या मुलांनी याच्यावरती फोकस करायला पाहिजे. नो डाऊट त्याच्यामध्ये बॉन्ड्सचा वगैरे पण थोडा इश्यू येऊ शकतो, पण ते बॉन्ड्स वगैरे आपण नंतर बघू, त्याचा सध्या नका विचार करू. ॲक्च्युली ॲडमुळे तुम्हाला अभ्यास करायला भेटतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही स्टार्ट करून द्या, बाकी पुढच्या पुढे बघता येईल बॉन्डमेंटचं काय करायचं. किंवा आपले सचिन सर आहेत ॲग्रीचे, ते तुम्हाला मदत करू शकता. जर कोणाला खूपच त्याबद्दल डिटेल विचारायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सरांचा नंबर देतो. ठीक आहे, पुढच्या पॉईंटवरती जाऊ आपण. सो लॉकडाऊनमुळे आता लाईव्ह सेशन बंदच होतील का वगैरे असं काही जणांचं म्हणणं होतं, तर असं बिलकुल नाही. आम्ही त्याची प्रॉपर व्यवस्था केलेली आहे. आपले टेलिग्रामचे जे लाईव्ह सेशन्स आहेत 2+2+2 6 आवर्सचे, ते तर डेफिनेटली चालू राहतील जसेच्या तसे, त्यात काहीच फरकही पडणार नाही. इनफॅक्ट आत्ता पण चालू असेल, पण मी इकडे रेकॉर्डिंग करतो त्यामुळे मी आज सेशनला तिकडे प्रेझेंट नाही आहे. त्यानंतर मुलांचं म्हणणं होतं किंवा पुढचे 10 दिवस जे आत्ता लाईव्ह सेशन तुम्ही घेतलं होतं मॅमनी, सरांनी, आम्ही तिघांनी एक घेतलं होतं, खूप जबरदस्त रिस्पॉन्स आला होता. मलाही खूप छान वाटलं, खूपच एक्सायटेड होते सगळेजण आणि खरंच खूप मजा आली. एक अभ्यासाचं वातावरण तयार झालं होतं आणि खूप चांगलं वाटत होतं. बरेच जण म्हणे की आता ते बघून थोडीशी मजा येते अभ्यास करायला. सो हो, त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, ही थोडी आयडिया होती आम्हाला की कदाचित लॉकडाऊन होऊ शकतं म्हणून, एक फिक्स नव्हतं हे, पण थोडी आयडिया होती. त्यामुळे आम्ही रेकॉर्डेड सेशन्स करून ठेवलेले तुमच्यासाठी, पूर्ण काळजी घेतलेली आहे. पुढचे 10 दिवस दररोज एक सेशन तुमच्या यूट्यूबवरती आणि टेलिग्रामवरती येऊन जाईल. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने, आणि ते व्हिडिओ लेक्चरच असणार आहे, ते काही ऑडिओ नसणार आहे, ते आम्ही आधीच शूट केलेले, तर तुम्हाला ते अभ्यासासाठी खूप चांगलं राहील. तुम्ही त्याला पकडून ठेवा. इंग्लिशसाठी पण क्लोज टेस्टवरती एक सेशन राहील, RCवरती राहील, न्यू पॅटर्नवरती राहील. मॅथ्सचं मला तुम्ही बघा मागे काही दिवसांपूर्वी म्हटले होते की GOTचे काही क्वेश्चन आम्हाला समजत नाही, वर्ड प्रॉब्लेम्सचे. विशालने मला वाटतं एक मेसेज केला होता, संगमनेरच्या 2-3 मुलींनी केला होता, तर ते सगळ्यांचे मी क्वेश्चन्सवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. आणि पझलसाठी पण सरांचं एक सेशन येईल. आम्ही सगळे रेकॉर्ड आधीच करून ठेवलं होतं काही दिवसांपूर्वी, त्यामुळे आम्ही काही दिवस मागे टेलिग्रामच्या सेशनला प्रेझेंट नव्हतो, पण झालेलं आहे ते. त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी नका करू, तुमच्यापर्यंत आम्ही दररोज कुठल्या ना कुठल्या वेनी पोहोचणारच आहे. फक्त तुम्हाला रिक्वेस्ट एवढी की तुम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. त्याच्यामध्ये जेवढे क्वेश्चन डिस्कस केलेले ते सगळे क्वालिटी क्वेश्चन्स आहे, त्यामुळे ते तुम्ही समजूनच घ्या. नाही समजलं तर परत कॉन्टॅक्ट करा, आम्ही अजून एक्सप्लेन करू. पण आता व्हिडिओमध्ये असल्यामुळे मला नाही वाटत परत एक्सप्लेन करायची गरज पडेल, ते खूप जबरदस्त एक्सप्लेन केलेले आहे. सो या पद्धतीने सगळं चालू द्या. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे, त्यात काही जण म्हणत होते की सर लाईव्ह सेशनला कंटिन्यू करा, खूप भारी आहे. हो, आम्हाला फक्त आता टायमिंगचं थोडंसं बघायचं आहे आणि त्या स्टुडिओवरती जाताना आता घरून निघतो आम्ही, तर तेवढी परमिशन पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींना फक्त मॅनेज करायचं आहे थोडं थोडं, पण ते डेफिनेटली करू आणि त्याला अजून इंटरेस्टिंग कसं बनवता येईल आम्ही याच्यावरती पण विचार करू. तुमचे काही सजेशन असतील तर ते पण सांगा, कारण मागचं शेवटचं जे सेशन होतं त्यामध्ये आपण स्टॉपवॉच पण इंट्रोड्यूस केली होती, तर खूपच मजा आली होती. तर अजून काही असेल तर डेफिनेटली करू आपण, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. पुढे जाऊ आपण. पुढे RRBच्या फॉर्मबद्दल. फायनल इयरचे मुलं विचारत होते की सर फेक फॉर्म भरू का, आमचा एज बसत नाही आहे, किंवा काही जणांचं पासिंग डेट नाही आहे, ग्रॅज्युएशनच कंप्लीट नाही आहे, पण आम्हाला एक्सपिरियन्स तर घ्यायचा आहे, मग आम्ही फेक फॉर्म भरू का, किंवा मग फीस खूप जास्त आहे तर मग कॅटेगरीतनं फेक फॉर्म भरू का वगैरे. याच्यावर मी एकदा आधी बोललो होतो, पण एकदा मी तुम्हाला परत थोड्या गोष्टी क्लिअर करून देतो. हे बघा, आजपर्यंत तरी असं कधी काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर हिस्ट्रीमध्ये कधीच त्यांनी एवढा असं स्ट्रिक्टली काही चेक नाही झालेलं, म्हणजे प्रीला ते एवढ्या सगळ्या गोष्टी चेक नाही होत. तुम्हाला फक्त अप्लाय पेपरला जाता येतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा प्रॉब्लेम येतो. पण मला कसं म्हणायचं आहे, हिस्ट्रीमध्ये आजपर्यंत काही झालेलं नाही आहे आणि भविष्यात चुकून तुमच्यावरती काही झालं तर परत असं होऊन जाईल की सर तुम्ही
तुम्हीच बोलले होते. तर मलाही नंतर थोडंसं वाटलं त्याबद्दल की थोडी गडबड नको व्हायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कोरोनाने ना तर इतकं अनप्रेडिक्टेबल केलेलं आहे की काही गोष्टी होऊ शकतात. म्हणजे तुम्ही असं कन्फर्म काही सांगूच शकत नाही की नाही चलो ठीक आहे, हे असंच आहे, याच्यानंतर असं काही होणार नाही. त्यामुळे मला वाटतं की आजपर्यंत तरी त्यांनी असा काही डेटा क्रॉस चेक वगैरे जास्त केला नाही. पण जर चुकून केला आणि नेमकं तुम्हीच त्याच्यामध्ये अडकले आणि तुम्हाला जर त्या एक्झाममधनं समजा त्यांनी 2-3 वर्षासाठी हे करून टाकलं की नाही तुम्ही देऊ नाही शकत एक्झाम किंवा कॅन्सल केलं तुमचं एनरोलमेंट, ती गडबड होऊ शकते. त्यामुळे मला असं वाटतं की मग शक्यतो अवॉइडच करा फेक फॉर्म भरणं. शक्यतो त्या फंद्यात पडू नका. बाकी तो तुमचा पर्सनल कॉल आहे, पण मी तरी मला वाटतं की नकोच मग भरायला. कारण कोरोनानंतर आता मलाही थोडंसं टेन्शनच येतं की काही सगळं अनप्रेडिक्टेबल चाललं आहे 2020. आपण ज्या गोष्टी अज्युम करतो तशा होत नाही, सगळ्या वेगळ्याच होत आहेत. त्यामुळे मग नकोच रिस्क घ्यायला. आणि खूपच जास्त तुमचा एजचा वगैरे इश्यू असेल, नो डाऊट तुमचा एखादा एक्सपिरियन्स वाया जातोय. पण ठीक आहे, मग आता मॉक टेस्टमध्ये आपण थोडंसं ट्राय मारू. नो डाऊट मॉक टेस्ट आणि तिकडचा एक्सपिरियन्स खूप वेगळा असतो. पण मग नकोच रिस्क घ्यायला असं मला वाटतंय. आणि स्टील तुम्हाला याच्याबद्दल अजून काही कन्फ्युजन असलं तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्याबद्दल आपण डिस्कस करू. ठीक आहे. पुढे RRBचा स्टडी प्लॅन हा एक इम्पॉर्टंट होता. याच्यावरती खूपच जणांनी मेसेजेस केले होते की सर सांगा म्हणून. त्याच्यामध्ये मी जरा सेपरेट 3 टप्प्यामध्ये सांगतो. एक नवीन मुलांसाठी म्हणजे एकदमच फ्रेश, ज्यांनी आता जस्ट स्टार्ट केलेले. एक ज्यांची जस्ट बॅच झाली होती किंवा प्री ज्यांची निघत नाही आहे किंवा प्रीमध्ये स्कोर कमी येतोय. आणि थर्ड म्हणजे ओल्ड स्टुडंट, ज्यांना प्रीवरती कॉन्फिडन्स आहे पण मेन्सचं कसं करायचं ते कळत नाही आहे. या सगळ्यांसाठी पटापटा बघू. सगळ्यात पहिले जे एकदम नवीन स्टुडंट आहे, फ्रेश स्टुडंट्स आहे, त्यांच्यापासून चालू करू. आणि त्याच्या आधी एक पॉईंट हा सगळ्यांसाठी कामाचा आहे. जरी मी फ्रेश स्टडी सांगतो, बाकीच्यांनी पण ऐका, त्यातून तुम्हाला काही शिकण्यासारखं राहील. आणि फ्रेशवाल्यांनी ओल्डवाल्यांचं पण ऐका, त्यातूनही तुम्हाला काही शिकण्यासारखं राहील. सगळ्यांसाठी एक कॉमन पॉईंट आहे, तो म्हणजे इंग्लिशचा. भले ग्रामीण बँकची एक्झाम सध्या सगळ्यांना असं वाटतंय, पण त्याच्यासोबत SBIची एक्झाम लागूनच येईल. जर का RRBची एक्झाम झाली तर RBIची मेन्स पण येऊ शकते, SBIची मेन्स पण येऊन जाईल, SBI POची प्री पण येईल आणि अजून एखादी दुसरी पण ॲड येऊ शकते, जसं पुढे कॅलेंडर आहेच. त्यामुळे तुम्ही फक्त ग्रामीण बँक म्हणून इंग्लिशला बाजूला काढू नका. कारण ट्रस्ट मी, एक जर एक्झाम प्रॉपरली सक्सेसफुली कंडक्ट झाली तर त्याच्या आजूबाजूला सगळ्या एक्झाम प्रॉपरली कंडक्ट होतील. त्यामुळे तुम्हाला असं रिग्रेट नको राहिलं की यार माझा इंग्लिशचा टच गेला. म्हणून इंग्लिश कंपल्सरी करत राहा. आणि इंग्लिशसाठी मॅडमने आता वेन्सडेला एक विकली टॉक घेतला होता, तो व्यवस्थित ऐका. त्याच्यामध्ये नवीन स्टुडंटसाठी पण आहे, जुन्या मुलांसाठी पण आहे, सगळ्यांसाठीच आहे. सो ते मला वाटतं ऐकायला पाहिजे. सो मी पहिलं चालू करतो फ्रेश स्टुडंटपासून. त्यांना माझं सजेशन आहे की आता नवीन बॅच तर आपली चालू होती, त्यात काही डाऊट नाही आहे. पण आता हे कोविडचं जसं क्लिअर होऊन जाईल तसं आपण समजा स्टार्ट करू. त्याची उद्या मी पूर्ण डिटेल अनाउन्समेंट तर करतोच. पण प्रॉब्लेम असा आहे की तोपर्यंत मुलं म्हणतील की सर आम्ही घरी काय करू. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तर इंग्लिश करा. जेवढं जास्त करता येईल तेवढं इंग्लिश करा. इंग्लिशसाठी मी आत्ता बोललो, मॅमचा विकली टॉक आहे का, मॅमने त्यामध्ये सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, रीडिंग कशी करायची वगैरे वगैरे. पूर्ण इंग्लिशमध्ये होऊन जा तुम्ही. जेवढं जास्त इंग्लिश करता येईल तेवढं करा. सेकंड मॅथ्समध्ये तुम्ही मला वाटतं की 20पर्यंत टेबल्स करा. पाठ पाहिजे. भरपूर नवीन मुलांना असं वाटेल की यार कमॉन पाठ करावं लागतं का, तर हो, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वेपन मॅथ्समध्ये, या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, बँकिंगच्या फील्डमध्ये, MBAमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेपन आहे टेबल्स. 20पर्यंतच पाहिजे तुम्हाला. एकदम 400पर्यंत, 500पर्यंत, 30पर्यंत पुढे जायची गरज नाही. 20पर्यंत म्हणजे आपले 200पर्यंतचे मल्टिप्लिकेशन एकदम तोंडपाठ पाहिजे. 17x8 म्हणलं किती तर 136, 14x9 126, 18x7 126, हे असं एकदम क्लिअर कट पाहिजे. मी बॅच चालू झाल्यावर तर घेईलच, पण त्याच्या आधी जर तुम्ही करून आले तर खूप भारी होईल. सो टेबल्स 20पर्यंत करा, स्क्वेअर्स 30पर्यंत करा आणि क्यूब्स एक 15-16पर्यंत करा. या 3 गोष्टी जर तुम्ही 100% करून या. याच्यापेक्षा थोडासा जास्त वेळ भेटला कोणाला तर मग काही PDF टाकतो या विकली टॉक नंतर, सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन सिरीजच्या. इनफॅक्ट काही दिवसापूर्वी टाकलेला पण आहे. त्या होईल तेवढा तुम्ही थोडंसं ट्राय मारत राहा. याचा तुम्हाला फोर्स नाही आहे. फोर्स तुम्हाला टेबल, स्क्वेअर्स आणि क्यूब्सचा आहे. इंग्लिशचा फोर्स आहे. हे तुम्हाला एक जर वेळ भेटत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा करू शकता. पण लॉजिकमध्ये मला असं वाटतं पझल्स हा एक असा एरिया ज्यात तुम्ही थोडंफार डोकं लावायला चालू करून द्या, जे पण एकदम फ्रेश स्टुडंट आहे, जसं जमल तसं. कारण की बाकीचे जे टॉपिक आहे, ब्लड रिलेशन झालं, इनइक्वालिटीज झालं, यासाठी शॉर्टकट खूप भारी असतात. नो डाऊट तुम्ही हे स्वतः पण करू शकता. पण तुम्हाला ज्या गोष्टीला 3 तास लागणार आहे ती यस सर तुम्हाला 15 मिनिटात सांगून देतील की यार हे असं करायचं आहे. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही शक्यतो लेक्चर्सवरतीच सोडा. जसं मॅथ्सचं पण बरेच जण विचारतात सर पुढचे टॉपिक्स करू का. बॅचमध्ये एकदा टॉपिक शिकवल्यानंतर करायला खूप जास्त मजा येते आणि खूप फास्ट होतं ते आणि इंटरेस्ट पण राहतो. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी झाल्या पहिले त्या करा. आणि जे फ्रेशर्स आहे त्यांनी इंग्लिशचं चांगलं रीडिंग करा. दुसरं टेबल्स मी तुम्हाला बोललो. लॉजिकचं पझल्स थोडंफार ट्राय करा. पझल्सला कसं वाटतं मला, त्याला म्हणजे कसं आहे, थोडंसं स्वतःचं डोकं लावलं तरी चालेल आणि जेव्हा सर शिकवतील त्यावेळेस करायला मजा येईल. त्यामुळे तो एक एरिया आहे. किंवा मग यस सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, माझ्याकडनं नंबर घ्या आणि LRची पण एखादी PDF टाकून देऊ सिम्पल पझलची, ती पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता जोपर्यंत बॅच चालू होत नाही तोपर्यंत. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्यांची बॅच चालू होत नाही आहे किंवा जे एकदम फ्रेशर्स आहे, चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही GK करू शकता. GKचे दररोज टेलिग्रामवरती 2 लिंक्स येतात. तुम्ही तेवढं जरी केलं, आत्तापासून सवय लावली तर तुमचं पुढचं बर्डन खूप कमी होऊन जाईल. GKची थोडी सवय असली ना तर प्री टू मेन्समध्ये आजकाल तर आता कोरोनामुळे वाटत नाही मला की खूप जास्त ब्रेक देतील. ते लवकरात लवकर एक्झाम कंडक्ट करतील जर त्यांना चान्स भेटला तर. त्यामुळे तुम्ही आत्तापासून थोडं GK करायला काही हरकत नाही आहे. सो बेसिकली ओव्हरऑल मी काय सांगितलं तुम्हाला पटकन सांगतो. सगळ्यात पहिली प्रायोरिटी तुम्ही इंग्लिशला द्या. इंग्लिशला जास्तीत जास्त करा. त्यानंतर GKचं करा. थर्ड
कॉन्टचं तुम्हाला बोललो की फक्त बेसिक टेबल स्क्वेअर्स क्यूब्स करा, बाकी सगळं माझ्यावर सोडून द्या. एकदा बॅच चालू झाली की मी तुमच्याकडनं बरोबर करून घेईल. आणि आम्ही तसं डोकं पण लावतो की ऑनलाईनमध्ये तशा पद्धतीचं आपण काहीतरी ठेवू की यांच्याकडनं आपण करून घेणार आहे. कारण क्लासमध्ये कसं आम्ही बेंचेसवरती जवळ जाऊन सगळं बघत होतो, तर ऑनलाईनमध्ये डेफिनेटली आपण ते करणार आहे. आणि चौथं म्हणजे लॉजिकचं पझल. या सगळ्या गोष्टी तुम्ही चालू ठेवा जोपर्यंत तुमची बॅच स्टार्ट होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आता पुढचे ज्यांची बॅच कंटिन्यू अर्धीच झाली होती, हाफ झाली होती किंवा जस्ट बॅच संपली होती आणि ज्यांच्या प्रीचे थोडेसे वांदे त्यांच्यासाठी सगळ्यात पहिला गोष्ट जे मी ऑब्झर्व केलं त्या मुलांचं असं होतं आहे की त्यांचं नॉलेज जे आहे ते जास्त आहे, पण त्यांचे मार्क्स किंवा त्यांचा स्कोअर तसा रिफ्लेक्ट नाही करत आहे. फॉर एक्झाम्पल समजा कॉन्टचं काही जणांचं असं झालेलं आहे की 12 ते 13 मार्क येत आहे, पण ते म्हणतात की आमचं पोटेन्शियल 20 ते 22 मार्क्स आहे. किंवा एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर असं की समजा 25 मार्क्सचं ते मुलं म्हणतात की सर RRBची एक मॉक दिली मी, त्यात 25 मार्क्सचं मला येऊ शकत होतं किंवा येत होतं मला, पण माझे अटेम्प्ट 18 आणि 19च झालं, कारण माझं सिलेक्शन चुकलं, कुठेतरी जास्त इकडे वेळ गेला. 18-19च अटेम्प्ट झाले. बरं 18-19 अटेम्प्ट झाले, त्यात राईट पण 12-13 आले, कारण की काही ठिकाणी मी सिली मिस्टेक्स केल्या, घाई करून टाकली वगैरे वगैरे. आणि मार्क्स मग काय 12-13 राईट आल्यानंतर निगेटिव्ह मार्किंग तुमचे 9-10 मार्क येतील. तर विचार करा, जिथं तुम्हाला 25 मार्क्सचं येतं आहे तिथं तुमच्या हातामध्ये फक्त 9-10 मार्क्स येत आहे, तर हा किती मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सिमिलरली असंच लॉजिकचं पण होत असणार आहे त्यांचं, की पझललाच खूप जास्त वेळ गेला आणि मग बाकी सोपं माझ्याकडनं सुटून गेलं किंवा मग काइंड ऑफ असं काहीतरी तुम्ही सांगू शकता. सो बेसिकली मला म्हणायचं काय, ज्याही मुलांची जस्ट बॅच झालेली आहे किंवा ज्यांनी आधी प्री दिलेलं आहे पण त्यांचा स्कोर येत नाही आहे, किंवा अजून थोडंसं मी मोठ्या स्केलवर जर बोलायला गेलो की RRBचा समजा 80 क्वेश्चन्सचा पेपर आहे आणि तुम्ही म्हणता की सर मला 55 ते 60 मार्क्सचं येते, 55 ते 60च्या दरम्यान मला येतं आहे, पण माझे अटेम्प्टच 45 होत आहे. 55 मार्क्सचं येऊन माझे अटेम्प्ट 45 होत आहे आणि स्कोर तर माझा 35 ते 40मध्येच त्या डबक्यातच अडकलेला आहे. हे तर असे खूप जणांचे मेसेजेस आले, खूप. त्यावरती ते म्हणत होते की सर एखादं सेशन घ्या. हो, डेफिनेटली मी तुमचं एक व्हिडिओ सेशन घेऊन तुम्हाला पूर्ण क्लिअर करेल आता हे लॉकडाऊन संपल्यानंतर. पण तोपर्यंत मला काय वाटतंय, तुम्ही सध्या काय करू शकता की बघा ना, तुम्ही जिथे तुमचा 55चा कट ऑफच असतो, म्हणजे RRBचा जर मागच्या वर्षीचा कट ऑफ बघितला तर अराउंड 55 आहे POचा, बरं का, ऑफिसरचा. क्लेरिकलचा थोडा जास्त आहे. 55चा कट ऑफ आहे, तुम्हाला तेवढ्या मार्क्सचं येतं आहे आणि तरी तुम्ही 35 आणि 40 मार्क घेऊन एंडअप करताय, म्हणजे मग आपलं काहीतरी गडबड होती ना. तर याच्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही ॲनालिसिस खूप प्रॉपर करा. क्वेश्चन सिलेक्शन कसं करायचं, काय करायचं, याच्या मी आधीच्या बऱ्याच विकली टॉकमध्ये बोललेलो आहे. पण जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही डाऊट्स क्लिअरिंगवाल्यांचे नंबर घ्या, तुम्ही त्यांच्याशी लिटरली 10-15 मिनटं फोनवरती पूर्ण प्रॉपर टेस्ट डिस्कस करू शकता की सर बघा मी असे अटेम्प्ट केली, या वेळेला हे केलं. ते तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतील. आणि त्याच्यानंतर मी एक मोठं सेशन तर घेणारच आहे प्रॉपर सांगायला. कारण नंतर मी का बरं ठेवतो ते सेशन, कारण आधी जर तुम्ही एक्सपेरिमेंट केले तुम्हाला कळेल की काय काय चुका होत्या आणि तुमचे काउंटर क्वेश्चन्स मी तिथे घेऊ शकतो की हां याला असं करायला पाहिजे. आधीपासूनच सांगितलं असं करा, तुम्ही स्वतःचं तुमचं डोकं लावणार नाही. जे मी तुम्हाला लास्ट विकली टॉकमध्येच बोललो होतो की तुम्ही एक वीक तरी तुमचं स्वतःचं डोकं लावा. आणि आता याच्यानंतर मॉक टेस्टला जे काय मला मेसेजेस आले त्याच्यावरती मी आन्सर देतोच आहे. सो बघा, पुढचा पॉईंट काय होता की तुमच्या नॉलेजप्रमाणे मला वाटतं कट ऑफ तेवढाच आहे. तुम्हाला जर 55 मार्क्स येते तुमचा तेवढाच कट ऑफ आहे, पण आपले तेवढे मार्क्स रिफ्लेक्ट होत नाही, तिथे आपण कमी पडतोय. सो याच्यासाठी मी पहिले बोललो तर ॲनालिसिस इम्पॉर्टंट ठेवा. बऱ्याच ठिकाणी तुमचा इगोमध्ये येतो की नाही हा क्वेश्चन मला करायचाच येतो, इगो तुमचा खिशात ठेवा. त्या मोमेंटला कोणता क्वेश्चन इझी आहे ते बघा, बाकीचं बघू नका की यार मला हा येत नाही, मी आकाश सोडतोय, सोडून द्या ना, तो काही बिघडत नाही. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ॲक्युरेसीवरती माझं खूपच डोकं फिरलेलं आहे. खूप जणांचे असे 4-4, 5-5 रॉंग असतात. अरे वेन इट कम्स टू कॉन्ट अँड LR ना, तुमचे 100% ॲक्युरेसी पाहिजे. चुकलं तर फार इंग्लिशचं थोडंफार चुकलं पाहिजे, कारण की ते थोडंसं सब्जेक्टिव्ह आहे. अदरवाईज इकडे तर काहीच चुकण्यासारखं नसतं. त्यामुळे तुम्ही कॉन्ट LRचा कोणताही पेपर द्या आणि RRBसाठी तर पकडूनच चला की तुम्ही जेवढे अटेम्प्ट करताय तेवढे तुमचे राईटच पाहिजे. का एवढा मी फोर्स करतोय, कारण नॉर्मलायझेशनचा तुम्हाला फंडा माहिती असेल, 2-2, 2.5, 3-3 मार्क्सचा बोनस भेटतो जर सगळे राईट असतील तर. आणि एक जरी चुकला तर इतका बेकार फटका बसतो, मग काहीच फायदा होत नाही. त्यामुळे तुम्ही ती एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा सो पुढे बघा, ज्या पण मुलांचा आता बॅच समजा अशी अर्धवट झालेली आहे किंवा ज्यांचा एवढाच सिलेबस झाला आहे, तर माझी त्यांना कम्प्लिटली रिक्वेस्ट आहे की तुम्ही पहिले एवढंच ट्राय करा की जेवढं तुमचं नॉलेज आहे तेवढं तुम्हाला तिथं जमतंय का. आणि मग जर तुमचं असं म्हणणं असेल, आता काही जणांचं असं म्हणणं असेल की हो सर मला इतकं येतं आणि मला तेवढे पूर्ण मार्क्स येतात पण आहे, लाईक मला मॅथ्सचं 22 मार्क्सचं बेसिक येत होतं पेपरमधलं आणि मला 22 मार्क आले पण आहे, मग मी तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं. पण मॅक्झिमम क्राऊड अशी आहे की ज्यांचे पूर्ण येत नसले तुम्ही त्याच्यावर फोकस करा. आणि जे म्हणताय की आमचं येतंय त्यांनी काय करा, आता हे बघा, मी हे असं का बोलतो याच्यामागचं एक रिझन पण सांगतो तुम्हाला. लवकरच नवीन बॅच चालू होईल तर त्याच्यामध्ये तुमचा इनकम्प्लीट पोर्शन पण कंप्लीट होऊन जाईल. भरपूर बॅचेस आपल्या 2-3 बॅचेस होत्या ज्या अर्धवट झाल्या होत्या, तर त्यांचं पूर्ण नवीन बॅचमध्ये कंप्लीट होईल ना, तर त्यावेळेस आपण खूप जास्त वेळ त्याच्यावरती देऊ. कारण तुम्हाला ते 3-3.5 तासाचे पूर्ण लेक्चर्स करून त्याच्यावरती भयंकर प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यामुळे ते चालू होईपर्यंत तुम्ही काय करा, मागचं सगळं कंप्लीट करून ठेवा.
लाईक इव्हिनिंग बॅच झाली किंवा एक मॉर्निंग बॅच होती आपली जिथं पार्टनरशिप चालू होतं. या बॅचेसच्या सगळ्या स्टुडंट्सनी काय करा, जेवढं तुम्हाला शिकवलेलं आहे तेवढं तुम्ही बॅकलॉग पूर्ण कंप्लीट करून ठेवा. तुम्हाला त्यातनं काही विचारलं तर आलं पाहिजे. आणि आता अशी सिच्युएशनला येऊन थांबा की हो सर फक्त आमचं तर पुढचं बाकी आहे. त्यामुळे तुमच्याकडे काही दिवस आहेत अजून ती बॅच चालू होईपर्यंत. तोपर्यंत मागचं सगळं कमबॅक करून घ्या आणि मग आपण पुढचं फ्रेश जे आहेत, जे काय टॉपिक तुमचे झालेले नाही आहेत ते तुमचे तिकडे चालू होऊ शकतात. प्लस याच्यामध्ये अशा काही मुलं असू शकतात ज्यांची बॅच झालेली आहे आणि तरी त्यांचं म्हणणं आहे की सर बॅच जरी झाली तरी आमचं फक्त बेसिक आणि DI झालेलं आहे, आम्हाला वर्ड प्रॉब्लेम अजून तेवढे चांगले येत नाही. तर मग तुम्ही काय करू शकता, जर तुमचा एवढा स्कोर जमत असेल तुम्हाला, मी जे आत्ता बोललो की 20-22 मार्क मॅथ्समध्ये येत आहे, फक्त वर्ड प्रॉब्लेमच जमत नाही आहे, तर मग तुम्ही साईड बाय साईड काय करा, जर वेळ असेल तर एवढं सगळं करू ना. पहिली प्रायोरिटी तर हीच आहे की जेवढं तुमचं नॉलेज आहे तेवढे तुम्हाला मार्क्स भेटले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही करू शकता वीकली काय करा, एक एक टॉपिक स्टार्ट करून द्या. लाईक या आठवड्यामध्ये एजेस करा, पुढच्या आठवड्यामध्ये पार्टनरशिप करा, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये टाइमर वर्क करा. तुम्ही नीट विचार केला तर पुढचे 2-3 महिने तर काही पेपर होत नाही आपल्याला दिसतंय. RRBची डेट दिलेली आहे, पण बघू त्याला पण अजून 2 महिने आहे. तर 2 महिन्यामध्ये 8 वीक्स आहे. 8 वीकमध्ये तो तुम्ही आरामात एका आठवड्यात एक जरी वर्ड प्रॉब्लेमचा टॉपिक पकडला तर तुमचे वर्ड प्रॉब्लेम पण क्लिअर होऊन जातील. हे मी कोणासाठी बोलतोय, ज्यांची बॅच झालेली आहे पण त्यांची कंप्लेंट आहे की मॉकमध्ये माझं फक्त बेसिकच होतं, वर्ड प्रॉब्लेम मला जमत नाही. हे एक सोल्युशन आहे. आणि अजून एक बेटर सोल्युशन मी पुढे मेसेजमध्ये फीडबॅकमध्ये सांगणारच आहे, ते पुढे लिहिलेलंच आहे, त्यानंतर आपण बघू. सो आपण पुढे जाऊ आता डीपमध्ये. फीडबॅक सेशनला फीडबॅक सेशनमध्ये ते मी एक्सप्लेन करतोच थोड्या वेळामध्ये, तिथं पॉईंट क्लिअर होऊन जाईल. सो मी कन्क्लूड करतो या मुलांसाठी मी काय काय सांगितलं. सगळ्यात पहिले तर मॉक टेस्ट प्लस ॲनालिसिस हे सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि मॉक काय 45 मिनिट्सची आहे, त्याचा ॲनालिसिस आता नवीन असल्यामुळे तुम्हाला कदाचित थोडा जास्त वेळ लागेल, 1.5-2 तास लागू शकतो. जुने मुलं असतील तर खूपच लवकर होईल. तर मॉक प्लस ॲनालिसिस. सेकंड म्हणजे कॉन्ट अँड एलआरची एक्स्ट्रा प्रॅक्टिस. कॉन्ट एलआरची एक्स्ट्रा प्रॅक्टिस कशी, जे मी आत्ता बोललो की एक एक टॉपिक तुम्ही चालू करू शकता, पण हे सगळं कधी, ज्यावेळेस तुम्हाला जेवढं येतं आहे, तुमचं नॉलेज जेवढं आहे तेवढे तुमचे मार्क्स येत असतील तरच तुम्ही हा एक्सपेरिमेंट करा, अदरवाईज बिलकुल नका करू. त्यानंतर मला असं वाटतं की सगळ्यात कामाचं काय या बॅचेसच्या मुलांसाठी, कंप्लीट तुम्ही लॉजिकचं सेक्शन कंपल्सरी लाईव्ह सेशन करा. त्याच्याने खूप जास्त बेनिफिट होईल तुमचा. कारण RRBला 40 म्हणजे 40 मार्कचं आपल्याला लॉजिकचं आलंच पाहिजे. मॅथ्सचं तरी एक वेळ 20-25 मार्कचं आलं ऑफिसरला तरी 60-65चा अटेम्प्ट करून पण पेपर निघू शकतो. त्यामुळे लॉजिकला खूप जास्त जोर लावा. कॉन्टला मी म्हणेल लाईव्ह सेशनमध्ये कदाचित काही जणांना जमत नसेल की सर माझे ते टॉपिक झालेले नाही किंवा माझा अभ्यास झालेला नाही, तर ठीक आहे, तुम्ही कॉन्टचं लाईव्ह सेशन नका करू. त्या टाईममध्ये तुम्ही तुमचा एक एक टॉपिक साईड बाय साईड प्रिपरेशन चालू करा. आणि ते मी एवढं समजून घेतोय की एकट्याकडनं ते होणार नाही. आता एजेस जर मला एकट्याला करायचं तर होणार नाही, मग 3-4 जणांचा ग्रुप पकडा, त्यांना पण थोडंसं जवळ बसवून घ्या की नाही ठीक आहे आपल्याला करायचं आहे, थोडं मोटिवेट करा. आणि बरोबर 2-2 तास सगळ्यांनी सोबत एक एक टॉपिक केला तर आरामात होऊ शकतो, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मला डिटेलमध्ये फीडबॅक सांगा की तुम्ही कसं करताय, मग त्या हिशोबाने मी तुम्हाला परत पुढचं गाईड करू शकतो. सो मी या मुलांना काय काय सांगतोय, पहिलं म्हणजे मॉक प्लस ॲनालिसिस, दुसरं म्हणजे कॉन्टेलरची एक्स्ट्रा प्रॅक्टिस, त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी लाईव्ह सेशन करायचं आहे. टेलिग्रामचं जे 3 ते 5 असतं लॉजिकचं, आणि मॅथ्सचं 10 ते 12 असतं, पण जर ते नसेल जमत, तुम्हाला टॉपिक हेवी जात असतील तर तुम्ही तुमचं सेल्फ पण करू शकता तिथे. त्यानंतर थर्ड म्हणजे जीके कंपल्सरी चालू ठेवा या मुलांनी. भले तुमच्या डोक्यात असं विचारायचं असेल सर अजून प्रीचे वांदे मग जीके का बरं करू, मी परत सांगतोय की प्री टू मेन्समध्ये जास्त वेळ भेटणार नाही आणि आत्तापासून जर प्रॅक्टिस केली तर तेव्हा बर्डन कमी राहील. त्यामुळे जीकेचं दररोज चालू करायला की हरकत नाही आहे. आणि मागच्या भरपूर विकली टॉकमध्ये मी जीकेबद्दल डिटेल बोललेलो पण आहे. सो आता पुढे जाऊ. याच्यामध्ये अजून एक मुलांचा डाऊट असतो तो म्हणजे स्पीडचा, सर स्पीडच वाढत नाही वगैरे. तर स्पीडसाठी तुम्ही टेलिग्रामवरती क्विजेस बघा, आपल्या दररोज टेलिग्रामवर क्विजेस येतात, त्या कंपल्सरी करायला पाहिजे. त्या झाल्यानंतर बँकर्स अड्डा, ऑलिव्ह बोर्ड, प्रॅक्टिस मॉक यांच्या ॲप्सवरती पण काही क्विजेस असतात, त्या रेग्युलरली करा. क्विजेसने तुमची बरीच प्रॅक्टिस होऊ शकते, नो डाऊट. आणि ज्यांची हाफ बॅच झालेली आहे, हाफ सिलेबस झाला आहे, त्यांना मी परत म्हणाल की तुमचं जेवढं झालेलं आहे पहिलं तुम्ही तेवढं 100% करा, मग नवीन गोष्टींच्या भानगडीत पडा. भरपूर जण नवीन गोष्टींच्या भानगडीत पडतात आणि इकडची बोंब होते आणि तिकडे बोंब होऊन जाते, तसं नको व्हायला. आणि आता शेवटचा पार्ट म्हणजे ओल्ड स्टुडंटसाठी, त्यातही तुमच्या कामाचं भरपूर होईल, तुम्ही व्यवस्थित ऐका. आता ओल्ड स्टुडंटचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की RRBसाठी करावं की SBIसाठी करावं. तर माझं म्हणणं आहे कंपल्सरी, मी जर ओल्ड स्टुडंटच्या कॅटेगरीत असतो तर असं केलं असतं, कंपल्सरी वीकली 2 मेन्सच्या मॉक टेस्ट दिल्या असतात. 2 मेन्सच्या मॉक टेस्ट कंपल्सरी द्या, आळस करू नका. कारण तुम्ही परत जर प्रीच्याच मागे पळताय तर प्रीचं तर आपलं झालेलंच आहे, किती दिवस ते करणार आहे. तुम्हाला तो ओल्ड स्टुडंटचा टॅग लागलेला आणि तुमचं सिलेक्शन होत नाही म्हणजे तुम्हाला मेन्सला कुठेतरी प्रॉब्लेम येतोय. सो 2 मेन्सच्या फुल मॉक टेस्ट द्यायला पाहिजे. जर फुल मॉक टेस्ट द्यायला खूपच कंटाळा येत असेल किंवा जमत नसेल तर मग सेक्शनल तरी द्या, ॲटलिस्ट एक फुल द्या आणि बाकीच्या सेक्शनल द्या. सो वीकली 2, उरलेल्या 4 दिवसांपैकी 3 दिवस मला वाटतं RRBच्या मॉक्स द्यायला काही हरकत नाही आहे. RRBच्या कधी जर कंटाळा येत असेल तर RRBच्या ऐवजी एखादी SBIची देऊन टाकायची, जनरल आपली, कधी कधी RRBची घ्यायची. पण ह्या 3 पण तुम्ही वीकली द्यायला पाहिजे. रिझन, याच्यामुळे तुमची स्पीड कॉन्स्टंट राहील. आणि मेन म्हणजे
याला वेळ कितीच लागणार आहे, 45 मिनिटाची मॉक आहे, 1.25 तासात तुमचा आरामात अनालिसिस होऊन जाईल. कारण जुने स्टुडंट आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे कुठे काय बघायचं काय नाही बघायचं. सो 2 तासामध्ये तुमचं मॉक प्लस अनालिसिस सगळं होऊन जातं आहे. मेन्सची असेल तर मात्र तुमचा पूर्ण दिवस पण जाऊ शकतो, पण जाऊ द्यायचा. त्यात तेवढं डीप अनालिसिस करायचं आहे. मी आधी पण सांगितलेलं आहे खूप बऱ्याच विकली टॉकमध्ये, ते इथं रिपीट नाही करत. सो फर्स्ट पॉईंट की 2 तरी मेन्सच्या मॉक टेस्ट, 3 RRB किंवा मग SBI पकडून चाला तुम्ही उरलेल्या दिवसांमध्ये. सो विकली तुमच्या एवढ्या होतात. आणि जर एखाद 2 दिवस अजून उरतोय, 5 दिवसांचं सांगितलं मी, तर त्याच्यामध्ये तुम्ही सेक्शनल टेस्ट देऊ शकतात. सेक्शनल 100% द्या. फीडबॅकमध्ये मी सेक्शनलचा इम्पॉर्टन्स पुढे सांगणारच आहे, पण सेक्शनल तुम्ही मेन्सचं देऊ शकता. एक दिवस कॉन्टचं, एक दिवस लॉजिकचं, तर बऱ्यापैकी तुमचं फिअर निघून जाईल. कारण ह्या सगळ्या जुन्या स्टुडंटला जेवढेही कट ऑफ लागतात तेवढं नॉलेजचं 100%, पण त्यांच्या मनात भीतीच खूप जास्त आहे. कारण की आपण कधी हे सगळं ट्रायच नाही केलेलं ना. बिगिनर असाल तुम्ही खूपच मेन एक्झामसाठी पण, तर मग सेक्शनलपासून चालू करा. आणि जर थोडंसं ओल्ड स्टुडंटचा टॅग असेल तर मग मात्र मला वाटतं फुल टेस्ट द्यायला काही हरकत नाही आहे. कारण फुल टेस्टमुळे तुमची SBIचं प्रिपरेशन होईल आणि प्रीमुळे तुमचं RRBचं तर होतच आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाचं, लास्ट वीकमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही मॉकवरती एक्सपेरिमेंट करा, आणि त्यातही मी तुम्हाला बोललो होतं की 20 मिनिट मॅथ्स आणि 25 मिनिट लॉजिक असं काहीतरी करा. तरी भरपूर मुलांचे मेसेज आले की सर 30-30 मिनिटं लॉजिकच करतोय, आम्हाला तो मोह आवरलेला जात नाही आहे, असं वाटतंय करावं येतंय म्हणून, आणि मग मॅथ्सचे वर्ड प्रॉब्लेमच जमत नाही. अशा भरपूर कंप्लेंट्स मी पुढे वाचणारच आहे. मी तुम्हाला परत सांगतोय की हा प्रॉब्लेम होणारच आहे, कारण आपण त्याला कधी वेळच देत नाही ना. तुम्ही त्या गोष्टीला वेळच नाही देत, तुमची इम्प्रूव्हमेंट कशी होणार आहे? त्यामुळे कंपल्सरी जर 45ला अर्ध केलं तर 22.5 येतं ना, तर 22-23 मिनिट किंवा 20-25 मिनिट तरी 20 मॅथ्स आणि 25 लॉजिक एवढाच वेळ करा. लॉजिकला 25 पेक्षा 1 मिनिटही जास्त देऊ नका सध्या, कारण सध्या आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. जसा पेपर जवळ येईल तसं तुम्ही तुमच्यातली बेस्ट स्ट्रॅटेजी तिथं लावू शकता, आणि ते मी तुम्हाला हळूहळू प्रत्येक विकली टॉकमध्ये पुढे डिस्कस करणारच आहे. पण माझी याही विकली टॉकमध्ये तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही काही करून मॅथ्सला जे 20 मिनिटं आहे तेवढे फेअरली द्या. भले तुमचा त्यामध्ये मॉकमध्ये स्कोर कमी आला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम फेस करायची हिंमत तर होईल, आणि हिंमत झाल्यानंतरच कळेल ना पुढे कसं करायचं. तुम्ही प्रत्येक वेळेस 10-12 मिनिटं देता मॅथ्सला, मग कसं काय इम्प्रूव्हमेंट होणार त्याच्यामध्ये, आणि उलटं येऊ शकतं. काही जण मॅथ्सला खूप वेळ देत असतील, लॉजिकला देत नसतील. सो तुमचं शेड्यूल काय पाहिजे बघा. सगळ्यात पहिले तर मॉक, आणि मॉक कुठली पण द्या, काही प्रॉब्लेम नाही. भरपूर सोर्सेस मी मागच्या वेळेस सांगितले होते, किंवा या विकली टॉक नंतर मी त्या मागच्या विकली टॉकचा जे मॉक टेस्टचं मी डिटेल्स सांगितलेलं आहे त्याचा एखादा स्क्रीनशॉट हवं तर टेलिग्रामवरती शेअर करेल. पण एवढं ट्राय करा की मॉक टेस्टमध्ये तुमचं जे नॉलेज आहे आणि तुमचा जो स्कोर आहे ते मॅच झाला पाहिजे. जर तुम्ही म्हटले की मला 45 मार्क्सचं नॉलेज होतं तर 45 मार्कच आले पाहिजे. असं नाही की 45चं नॉलेज होतं 25च आले. हे मी आधी बोललो बघा थोड्यापूर्वी. दुसरी गोष्ट, त्यामध्ये कधी कधी मूड नसतो मुलांचा. मूड नसेल तर बिलकुल मॉक टेस्ट देऊ नका, फोर्स नका करू स्वतःला, कारण ते उगाच वेस्ट ऑफ टाईम होऊन जाईल. एखाद दिवशी नसेल तर सोडून द्यायचं, ऑफ घेऊन टाकायचा. दुसरं, इंग्लिश, कॉन्ट आणि LRचे लाईव्ह सेशन कंपल्सरी करा. ओल्ड स्टुडंटला तर रिक्वेस्ट आहे माझी, कारण ओल्ड स्टुडंटला तेच करून इतका कंटाळा आलेला आहे की आता अशी सिच्युएशन आहे की त्यांच्याकडनं कोणीतरी करून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही कॉन्ट, LR, इंग्लिशचे जे पण 2 तासाचे टेलिग्रामवरती 6 तासाचे लाईव्ह सेशन आहे ते कंपल्सरी करा, कारण त्याच्याने ऑटोमॅटिकली तुमचा अभ्यास होत राहील. आणि या लाईव्ह सेशननंतर तर खूप मुलांचा फीडबॅक आला की सर खरंच खूप भारी वाटलं, कारण अभ्यास होत गेला, वेळ कसा गेला कळालं नाही. तर जे अजून झोपेत आहे त्यांनी ते करा, आणि आळस करू नका. त्याला बरेच जण ऑफलाईन नंतर करतात. ठीक आहे, ऑफलाईन करता तुम्ही, तेही ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे, पण यार ऑनलाईन केलं ना तर प्रेशर हँडलिंग आणि बाकी त्याचे ॲडव्हान्टेजेस जे ते तुम्हाला ऑफलाईनमध्ये भेटणार नाही. त्यामुळे शक्यतो जुन्या मुलांनी मॉक टेस्ट द्यायची कंपल्सरी दररोज एक, मी वरती बोललो कोणती. त्यानंतर हे सगळे लाईव्ह सेशन्स करायचे, आणि उरलेला तुमचा पार्ट म्हणजे तो म्हणजे GK आणि जनरल अवेअरनेसचा, तो कंपल्सरी आहे. आणि ऑल्टरनेट डेला आपल्या कम्प्युटरच्या क्विजेस चालू आहे. आठवड्यातनं फक्त 3च व्हिडिओ बघायला लावतो आम्ही तुम्हाला, ते एकदम बेस्ट आहे. त्या व्हिडिओमध्ये कुठे काही गडबड वाटत असेल तर कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला नंबर देऊ. सो एवढं सगळं झाल्यानंतर अजून एक काय पार्ट उरतो आपला शेवटचा, तो म्हणजे GOT, पझल्स, गेम ऑफ ट्रिक्स, पझल्स, केसलेट आणि DI. हे जे ग्रुपवरती टाकलं जातं हे तर स्पेसिफिकली तुमच्यासाठी आहे, जुन्या मुलांसाठी. आणि ट्रस्ट मी, जर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा फायदा उचलला, आणि उचलायला पाहिजे, आता वेळ आहे ना आपल्याकडे एवढा, घरी करता तरी काय तुम्ही, एवढी जरी टास्क केली ना तर गॅरंटी तुमचा रिझल्ट येईल. तुम्हाला असं कुठलाच क्वेश्चन वाटणार नाही की यार हा काहीतरी वेगळा आहे, कारण त्यात खूप व्हरायटी कव्हर केली आम्ही. केसलेट पण आम्ही शक्यतो वेगवेगळ्या व्हरायटीच्या बघतोय, DI पण वेगवेगळे बघतोय, पझल्समध्ये पण व्हेरिएशन्स आहे. त्यामुळे तेवढं नक्की करा. आणि एक नोटबुक तुम्ही मेंटेन केलेली असेल लाईव्ह सेशनची, आय होप त्याचा खूप जास्त फायदा होईल. इनफॅक्ट मी जे आता लाईव्ह सेशन घेतलं त्यात पण मी काही मागच्या लाईव्ह सेशनमधले क्वेश्चन डिस्कस केले होते, आणि मुलं म्हटलं तर सर खूपच क्वालिटी क्वेश्चन घेतले. अरे ते क्वालिटी क्वेश्चन तुमच्याच लाईव्ह सेशनमधनं घेतलेले मी टेलिग्रामवरनं. त्यामुळे तुम्ही ते जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला याचा जबरदस्त फायदा होऊ शकतो. आणि भरपूर जणांचं म्हणणं होतं की सर मॉक टेस्ट सिरीज कोणत्या घेऊ, कसं करू. तर मॉक टेस्ट सिरीजसाठी मी मागेही बोललो की तुम्हाला पूर्ण लिस्ट बनवून दिलेली आहे. तुम्हाला वाटत असेल तर मी ती लिस्ट परत टेलिग्रामवर टाकतो, आणि तुमच्यापैकी काही जण जर रेडी असतील मॉक टेस्टसाठी तर मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमचा 3-4 जणांचा ग्रुप बनवून तुम्ही शेअरिंगमध्ये घेऊ शकतात पॅक. आणि शेवटी पण हवं तुम्ही एकदा हे परत रिपीट करून टाकाल, ठीक आहे. आणि मॉक टेस्टसाठीच मेसेज करा असं नाही आहे. काही जणांचं आता प्रीच्या अभ्यासासाठी सर ग्रुप पाहिजे असं म्हणणं आहे, तर तुम्ही मला मेसेज करा मेनसाठी ग्रुप पाहिजे, ठीक आहे. तर तुम्ही त्या हिशोबाने जर सोबत घेतलं 3-4 जणांना तर सगळ्यांचाच फायदा होईल. आणि हे तुम्हाला फीडबॅकमध्ये कळलंच याचा फायदा कसा होतो, मी पुढे वाचणारच आहे. पटकन आता फीडबॅकवर जाण्याआधी फक्त हिंदी आणि इंग्लिशचा पॉईंट क्लिअर करू. मी तुम्हाला आधीपासून म्हणतोय, माझं पण मत आहे, पर्सनल ओपिनियन आहे माझं, पर्सनल ओपिनियन, की इंग्लिशच तुम्ही घेतलं पाहिजे. कारण की RRBच्या आजूबाजूला भरपूर बाकीच्या एक्झाम्स पण कनेक्टेड असणार आहे. त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं तुम्ही इंग्लिशचाच विचार करा, कारण की त्यामुळे सगळ्या एक्झाम्सला फायदा होईल. आणि जर हिंदी
हिंदी घेताच आहे, तुम्ही खूप जास्त शुअर असाल तरच घ्या. आणि जर त्याच्यामध्ये मुलं विचारत होते की सर कसं करायचं सांगा, तर एक RRB ऑफिसर आहे आपला, यावर्षी सिलेक्ट झालेला आहे ग्रामीण बँकेमध्येच, सागर काळे म्हणून. त्याला हिंदीमध्ये काहीतरी 23 का 24 मार्क पडले होते 40 पैकी. आता ते मार्क्स तसे बघायला गेलं तर असं वाटतं की एवढे काही वाव नाही आहेत, पण पेपरची जी लेवल होती त्यानुसार तो स्कोर खरंच खूप चांगला होता. तर त्याला मी विचारलं का बाबा तू कसं केलं, सो म्हणे सर मी सगळे बँकर्स अड्डाचे जे हिंदीचे क्विजेस आहेत म्हणे त्या खूप जास्त सॉल्व्ह केल्या. त्याच्यानंतर ऑलिव्ह बोर्ड किंवा कुठल्या पण ॲपवरती कुठल्याही सोर्सेसवरती मला जिथे कुठे क्विजेस दिसेल त्याच्यावरती मी उतरायचो. मग मी त्याला म्हटलं की एखादं बुक वगैरे मुलांना सांगण्यासाठी, जे की जनरली बरेच जण लुसेंट सांगतात. तो म्हणे सर मला नाही वाटत म्हणे बुक बिक वाचण्यात पॉईंट आहे म्हणे, मला तर याच्याने खूप जास्त फायदा झाला म्हणजे क्विजेसमुळे, कारण मी डायरेक्ट रिअल मॅचेस खेळायचो म्हणे, तर तिथून माझी इम्प्रूव्हमेंट झाली आणि इकडनं तेवढी होत नव्हती. पण तो म्हणाला की जर एकदमच बिगिनर असेल, ज्याला हिंदीचं जास्त माहीत नाही, तर मग त्याला मात्र रीडिंग करायला लावा. न्यूजपेपर, दैनिक भास्कर वगैरे भरपूर असतात किंवा टेलिग्रामवरती तुम्हाला भेटून जातील. ती रीडिंग जर केली, फास्ट रीडिंग केली, तर तुम्हाला थोडंसं पटापटा तिथं पेपर वाचला जातो, हिंदीवरती कमांड येते. आणि मी तुम्हाला आधी बोललो की ती हिंदी म्हणजे आपली गावरान हिंदी नाही आहे, तिच्यासाठी भरपूर बऱ्यापैकी तुम्हाला आधी एक तर तुमचं 10वीला तरी हिंदी पाहिजे, 11वी-12वीत कधी झालेलं असेल तर तुम्ही ती रिस्क घेऊ शकता. बऱ्याच जणांचं संस्कृत वगैरे असतं, त्यामुळे त्यांनी त्या भानगडीत पडू नका असं मला वाटतंय. बट कन्क्लुजन हे होतं की क्विजेसवरती जास्त जोर लावा असं सागरनी सांगितलेलं आहे. आता ह्याच्या पलीकडे जर तुम्हाला अजून काय वाटलं तर ज्यांनी हिंदी घेतलं होतं त्यांच्या हवं मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल. सागर एकटाच नाही, असे भरपूर जण आहेत, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता. ठीक आहे. सो पहिले तर माझं शेवटपर्यंत ओपिनियन आहे की तुम्ही इंग्लिश घ्या, कारण की इंग्लिशचा पेपर मागच्या वेळेस पण सोपा होता आणि आता रिसेंटली पेपर सोपे येत आहेत आणि हिंदीचे अवघड येत आहेत. पण यावर्षी जर उलटं झालं तर सांगता येत नाही, पण स्टील मी इंग्लिशलाच बॅक करेल, कारण बाकी ठिकाणी पण फायदा होतो. बाकी तुमचा कॉल राहील. पुढे आता सगळ्यात कामाचं सेशन जे आहे ते म्हणजे तुमचा फीडबॅक SMS जे आले ते मी पटापटा सांगतो. सगळ्यात पहिला आला होता की सर कॉन्टच्या सेशनवरती एक व्हिडिओ बनवा, जसं की लॉजिकचा यस सरांनी बनवला. डेफिनेटली कॉन्टचा पेपर कसा सॉल्व्ह करायचा याच्यावरती मी बनवतो. जसं आता स्टुडिओ ओपन होईल तिथे जाऊन पहिला व्हिडिओ मी हाच बनवणार आहे, काहीच काळजी नका करू. आणि कारण की तुमच्या नॉलेजनुसार तुमचे मार्क्स मॅच होत नाही, तर मग ते का नाही होते, क्वेश्चन सिलेक्शन कुठे चुकतंय, कोणते क्वेश्चन अटेम्प्ट केले पाहिजे, कधी अटेम्प्ट केले पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, याच्यावरती डेफिनेटली बनवू. पण तोपर्यंत माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही काय करा, जास्तीत जास्त अभ्यास करून रेडी राहा ना. हे जे मी आधी सगळं बोललोय तेवढं सगळं करून फॉलो करा. त्यात तुमच्या चुका झाल्या तर होऊ द्या, मग जेव्हा मी ते बोलेल त्यासोबत तुम्ही ते मॅचअप करू शकता. त्यानंतर पुढचा मुलांचं म्हणणं, एक मी मेसेज वाचून दाखवतो. तेजस्विनीचा मेसेज होता की सर बेसिक DI माझं होऊन जातं आहे, वर्ड प्रॉब्लेम्सला मला टाईमच मिळत नाही आहे, सेम लॉजिकलाही होतं, पझल्सलाही मला टाईम मिळत नाही, टेलिग्रामच्या सेशनमधले क्वेश्चन्स मला ऑफलाईन खूप चांगले जमतात पण ऑनलाईन जमत नाही, काही सजेशन द्या. ते बघा माझं सोल्युशन काय आहे त्याच्यावरती. ऑलरेडी सोल्युशन मी याच्या आधी पण खूप वेळ सांगितलेलं आहे, फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी जे सांगतोय ना तेवढं कंपल्सरी फॉलो करा. कॉन्टचा ज्यांना असा प्रॉब्लेम येतो त्यांनी काय करा, 20 मिनिट्सची जी टेस्ट असते कॉन्टची, हा एक्सपेरिमेंट मी इतक्या जणांवर केलेला आहे आणि इतका सक्सेसफुल झालेला आहे. कॉन्टची 20 मिनिट्सची जी प्रीची टेस्ट असते, इतके सगळे सोर्सेस आहेत, मी परत टेलिग्रामवरती आजच्या विकली टॉक नंतर त्याचा स्क्रीनशॉट टाकल, त्याच्यावरच्या फ्री टेस्टमध्ये द्या आणि ते 20 मिनिट्सना फक्त वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, फक्त वर्ड प्रॉब्लेम. कुठल्याही पद्धतीचं बेसिक किंवा DI काहीच अटेम्प्ट नाही करायचं. तुम्ही टार्गेट ठेवा की तुमच्याकडे 20 मिनिटं आहे आणि 10 वर्ड प्रॉब्लेम डोळ्यासमोर आहे. तुम्हाला फोर्सफुली जेव्हा तुम्हाला ऑप्शनच नाही दिलं की फक्त वर्ड प्रॉब्लेम करायचाच आहे म्हटलं, तर बरोबर डोकं चालेल. एरवी काय होतं की 3-4 मिनिट बाकी असतं, मग आपल्या डोक्यात येतं की यार 3 मिनिटं आहे म्हणजे 3 क्वेश्चन तरी झाले पाहिजे. मग अर्धा क्वेश्चन झाल्यावर असं वाटतं की यार अर्धा मिनिट तर निघून गेला, काहीच जमत नाही आहे, जाऊ दे पुढचा क्वेश्चन घेऊ, चला जाऊ दे पुढचा क्वेश्चन घेऊ. त्या चक्करमध्ये 3-4 मिनिट निघून जातात आणि एकही क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की 20 मिनिट्सची मॅचची सेक्शनल टेस्ट द्या आणि त्यात फक्त वर्ड प्रॉब्लेम द्या. याच्याने तुमचं फिअर भरपूर निघेल आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला तिकडे फायदा होईल. तर हे त्यांच्यावरती सोल्युशन आहे. हा डाऊट मला आधी पण खूप जणांनी विचारला म्हणून मी ते मेन्शन केलं. त्यानंतर लॉजिकचं बऱ्याच जणांचं असंच म्हणणं असं सर पझल बसत नाही, त्यांनी तेच करा, 20 मिनिट्सची लॉजिकची टेस्ट द्या, त्यात फक्त पझल सॉल्व्ह करा, स्टार्ट टू एंड पूर्ण 20 मिनिट्स पझल. ना सिलॉजिझम करायचं ना इनइक्वालिटी करायचं. तुम्ही तुमचा स्कोर किती खराब येईल काय येईल त्याचा बिलकुल विचार नका करू. आपण कोणालाच ते काही शो ऑफ करत नाही किंवा दाखवत नाही की आमचा किती रँक येतोय. आपण स्वतःच्या इम्प्रुव्हमेंटसाठी एक्सपेरिमेंट करतोय आणि वेन इट कम्स टू एक्सपेरिमेंट ना, तर तुमचा स्कोर किती त्याच्यावर टेन्शन नाही घ्यायचं. आता भरपूर जणांचं म्हणणं असं सर 40 मार्क आले पण मी असा एक्सपेरिमेंट केला. अरे एक्सपेरिमेंट केला तर मग त्याचा रिझल्ट खराब येईल याचं काही टेन्शन घेऊ नका ना, कारण एक्सपेरिमेंटमधून शिकणार आहे आपण पुढे. सो तुमचं फिअर काढण्याचा पर्पज चालला आहे आणि हा खूप जणांवर एक्सपेरिमेंट केलेला आहे. जे मुलं आज बँकेत येतील त्यांना सक्सेसफुली याचा फायदा झालेला आहे आणि तुम्ही आपले रिझल्ट तर बघितलेलेच आहे, त्यामुळे तुम्ही तेवढा विश्वास तर डेफिनेटली ठेवू शकता. त्यानंतर लाईव्ह सेशनला कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करत राहा. आता तिचं जे म्हणणं होतं की सर लाईव्ह सेशनमध्ये मला जमत नाही, ऑफलाईन जमतं, कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करत राहा. कारण मी हे नोटीस केलेलं आहे की जे मुलं मागच्या 3-3.5-4 महिन्यापासून कन्सिस्टंटली लाईव्ह सेशन करतात ना, त्यांची पण हीच रिॲक्शन होती की सुरुवातीला जमत नाही, सगळं ऑफलाईन जमतं. पण आता असं होतं की एखाद दुसरा क्वेश्चन मुलं ऑफलाईन करतात, अदरवाईज सगळे क्वेश्चन ऑनलाईन फोडून करतात. कारण तुमचा कॉन्फिडन्स वाढतो ना की यार तुम्ही दररोज आन्सर देता येतं. सुरुवातीला होईल त्रास, पण बसून राहा तिथे, डोकं लावत राहा. आणि तुम्हाला खूप वेळेस ऑब्झर्व झाला असेल की तुम्ही ऑफलाईन जेव्हा करता तेव्हा लगेच जमतं, कारण की तेवढं नॉलेज तुमच्याकडे होतं, पण ते जे फिअर होतं की त्या मोमेंटला नाही जमणार, त्याच्यामुळे जमत नव्हतं ना. तुम्ही विचार करा ना की जे गोष्ट तुम्हाला ऑफलाईन जमत नाही, एखादं पझल तुम्हाला मॉकमध्ये जमत नाही आणि तुम्ही म्हणता सर ऑफलाईन सॉल्व्ह केलं की लगेच जमतं, म्हणजे नॉलेज तर आहे ना तुमच्याकडे, फक्त तुम्हाला ते ॲटमॉस्फिअरमध्ये स्वतःला सांभाळून घ्यायचे. म्हणून मी एवढा जोर लावतो की जे टेलिग्रामवरती लाईव्ह सेशन आहे ना ते तुम्ही अटेंड करा, कारण की ते रिअल टाईम
प्रेशर सिच्युएशन तुम्हाला शिकवल, प्रेशर हँडलिंग शिकवल. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इज ऑल अबाउट प्रेशर हँडलिंग. ज्याला प्रेशर हँडलिंग जमलं तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये 100% सक्सेसफुल होणार आहे. सो पुढे जाऊ. पुढचं माझं काय म्हणणं होतं की लाईव्ह सेशन करा, हे एक सजेशन होतं. 100% तिथे ट्राय करा. त्यानंतर 2-3 मित्रांना तुम्ही पकडा राहू, जे पण तुमच्या जवळचे आहेत ना, त्यांना तुम्ही म्हणा की आपण सगळेजण सोबत करू. आता एकट्याला लाईव्ह सेशन करायला बऱ्याच वेळेस बोर होईल, तर तुम्ही 4-5 जणांनी करा. आता भरपूर जण जुने मुलं माझ्या ग्रुप टचमध्ये आहेत, ते असे पूर्ण ग्रुपनी लाईव्ह सेशन अटेंड करतात. त्यामुळे जर एखाद्याला प्रॉब्लेम आला तर एकमेकांना परत सेंड करता त्यांच्या ग्रुपवरती किंवा सेशन नंतर डिस्कस करता. पण त्यांना एक तो सपोर्ट राहतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना घेऊन करा. एकट्याने केलं तर ते बोरच होणार आहे. आणि रोज 10 ते 12 आपलं ऑनलाईन सेशन असतं, ते मला वाटतं अटेंड करा. आणि लॉजिकचं 3 ते 5 असतं, इंग्लिशचं सकाळी 7:30 ते 9:30 वाजता. ठीक आहे. याच्यानंतर कंपल्सरी अशा टाईपच्या मुलांनी GOT, केसलेट, पझल्स, DI हे पण करा. हे मी वरतीच बोललेले. ठीक आहे. मी आता काही जणांचे ना स्क्रीनशॉट्स वाचतो आणि त्याच्याने पटापट तुम्हाला कव्हर करून देतो काय काय पॉईंट्स आहे. बघा, हा एक जो स्क्रीनशॉट आहे याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की सर मी डेली बेसिसवर RRBची टेस्ट देतोय, पण माझं कमर्शियल मॅथ्ससाठी वेळ पुरत नाही आहे आणि एक्झाममध्ये सॉल्व करायला जास्त वेळ लागतो. सर स्पीड पण वाढत नाही, मी काय करूया? बघा, मी स्पीडबद्दल आत्ता वरती बोललो तुम्हाला. तुम्ही क्विजेस द्या, क्विजेसने तुमची स्पीड वाढेल. कमर्शियल वर्ड प्रॉब्लेमसाठी मॅथ्ससाठी मी तुम्हाला बोललो आत्ता की सेक्शनल टेस्ट सेपरेट तिकडनं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. बरोबर तुम्ही इकडे त्याला टॅकल करू शकता. थोडासा वेळ लागेल त्याला, पण ती प्रोसेस फॉलो केली तर 100% तो रिझल्ट आपल्याला भेटूनच जाईल. आणि एक्झाम नंतर येतं त्याचं तेच म्हणणं आहे. बरोबर, ठीक आहे. हा पॉईंट झाला आहे कवर. मैत्रीचा मेसेज होता की सर 15 दिवसापासून थोडासा गॅप पडला आहे, खूपच टेन्शन येतं, काहीच झालेलं नाही, अभ्यासात मन नाही लागत, काय करावं? तुम्हाला जी गोष्ट आता इझी वाटते त्यापासून तुम्ही स्टार्ट करा. आता 15 दिवसांचा जर गॅप पडला आहे किंवा काही जणांचा या काइंड ऑफ असा काही गॅप पडला असेल, तर तुम्ही जर परत रिझ्यूम करताय तर तुमच्या फेवरेट पार्टपासून रिझ्यूम करा. जसं तुम्हाला समजा लॉजिकचं इनिक्वालिटी आवडतं तर तिकडनं स्टार्ट करा. मॅथ्सचं तुम्हाला बेसिक आवडतं तर बेसिकपासून स्टार्ट करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल पटापट आणि मग तुम्ही ट्रॅकवरती येणार. तुम्ही ही अपेक्षा नका ठेवू की 15 दिवसानंतर तुम्ही जॉईन करताय तर तुमचा आधीसारखा लगेच अभ्यास होईल. बिलकुल नाही. सुरुवातीला थोडा कमी होईल, पण हळूहळू स्लो अँड स्टडी आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. आणि वरती मी जे पण एवढं सांगितलेलं आहे, क्विजेस चालू आहेत आपल्या दररोज टेलिग्रामवरती, त्या क्विजेस देत राहायच्या. त्याच्यामुळे थोडा कॉन्फिडन्स येऊन जाईल. इझी पार्टपासून स्टार्ट करायचं. व्हेनेवर तुम्ही ब्रेकपासून स्टार्ट करतायत ना, तर मला वाटतं हे एक सोल्युशन आहे. आणि एवढं करून जर तुमचं सॅटिस्फॅक्शन नाही झालं, तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, आपण त्यावरती बोलू. त्यानंतर महेशचा मेसेज होता की सर क्विजेसचं एक्सप्लेनेशनमध्ये ज्या आपल्या क्विजेस येतात टेलिग्रामवरती, तर त्याचं लगेच त्याच दिवशी सोल्युशन टाकत जा, दुसऱ्या दिवशी नका टाकू. हे सोल्युशन आम्ही त्या दिवशी का नाही टाकत, कारण मुलं लगेच गिव्ह अप करता. मुद्दाम आम्ही दुसऱ्या दिवशी टाकतोय, कारण की तुम्ही त्याच्यावर तेवढं डोकं लावलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की 2-3 मिनिटात आन्सर नाही येत, पण मुलं थोडा वेळ डोकं लावतात, नंतर त्यांना रिअलाईज होतं की यार मला जमत होतं. तर तो जो तुमचा कॉन्फिडन्स आहे ना, तो वाढला पाहिजे. त्याच्यामुळे पर्पजली आम्ही दुसऱ्या दिवशी टाकतोय, हे त्याच्या मागचं रिझन आहे. अदरवाईज आन्सर तर सगळे पहिल्या दिवशी रेडी असतात. त्यानंतर पुढचं की सर मी टेस्ट दिली होती, पण माझे मॅथ्सचे अटेम्प्ट्स कमी होत आहेत, वर्ड प्रॉब्लेममुळे स्पीड कमी होती आहे. हाच मेसेज आहे, मी ऑलरेडी वाचलेला आहे. ठीक आहे. दुसऱ्यांनी पण हीच कंप्लेंट केली होती. तिसरं पुढे, गुड मॉर्निंग सर, मी MBAसाठी बॅच केली होती, पण माझा सिलेबस कमी झालेला आहे, बॅच कंप्लीट झालेली नाही. आमच्यासाठी ऑनलाईन सेशन्स राहतील का, तोपर्यंत आम्ही काय करू? ठीक आहे. ह्या अशा ज्यांचा डाऊट आहे त्यांच्यासाठी तोच आहे की ऑनलाईन सेशनपर्यंत मी आधी पण बोललो की तुम्हाला जेवढं शिकवलेलं तेवढं करा. थोडं ह्याच व्हिडिओमध्ये जर तुम्ही सुरुवातीचा पार्ट बघितला स्टडी प्लॅनचा, तर त्याच्यामध्ये मी याचं आन्सर डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढच्यांचं म्हणणं आहे की RRBसाठी मॉक टेस्ट देताना वर्ड प्रॉब्लेम जमत नाही. बघा, परत तोच प्रॉब्लेम आहे. मी ऑलरेडी सोल्युशन दिले त्याच्यावरती की तुम्ही 20-20 मिनिटाचे ते एक्सपेरिमेंट करा, 100% करा. आणि वीकली तुम्ही एक टॉपिक जरी हळूहळू साईड बाय साईड स्टार्ट केला, लाईक एजेस, मग पार्टनरशिप, तरी पण चालतं. पहिले क्लासच्या नोट्समधनं करा, त्यात सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होतील. क्लासची नोट नसेल तर IS अग्रवाल किंवा बँकर अड्डाचं एक PDF आहे, मला हवं तर मेसेज करा, मी तुम्हाला फॉरवर्ड करतो, ती सॉल्व करा. त्यानंतर पॉकेट ॲप्टिट्यूड पण आहे, असं तुम्ही करू शकता. पण यासाठी तुम्हाला 3-4 जणांचा ग्रुप लागेल, ते सगळ्यात बेटर राहील. पुढे याचा एक मेसेज आहे की सर कॉन्टमध्ये सॉल्व करताना DI जे आहे ते त्यावेळेस जमत नाही, पण नंतर जमता. आणि वर्ड प्रॉब्लेमला पण जास्त वेळ जातो. सो काय करायला पाहिजे? बघा, परत त्याच टाईपचा डाऊट आहे. सो DI जर जमत नसेल तर त्याला पण तसं करू शकता. आता समजा एखाद्याचा DIचंच फिअर असेल खूप जास्त, तर तुम्ही 20 मिनिट्समध्ये फक्त DIच करा ना. किती DI असतात? 2-3 तर DI असतात मॉकमध्ये, तेवढंच करा. तर तुम्ही जो पार्ट तुम्हाला जमत नाही आहे तेवढा वेळ देऊन फक्त तोच पार्ट ट्राय करायचा. आणि आम्ही हे एक्सपेरिमेंट आधी पण केलेले आणि सक्सेसफुली झालेले आहेत. त्यानंतर मॉक टेस्टचे जे 12 सोर्सेस आहेत ते मी तुम्हाला परत याचा स्क्रीनशॉट पाठवतो ग्रुपवरती. त्यानंतर काही जणांचे मेसेज होते की सर मला लाईव्ह सेशनमध्ये ॲड करा. हे पोरं कोणत्या युनिव्हर्समध्ये कोणत्या गॅलेक्सीमध्ये फिरताय बरं? इतके दिवस झाले तुम्हाला कसं कळत नाही? जे पण अजून नसतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा, त्या लाईव्ह सेशनला ॲड व्हा. आम्ही त्याची लिंक प्रोव्हाइड नाही केली, कारण सगळ्यात जगाला घ्यायचं नाही आपल्याला, फक्त सिन्सिअर मुलं जे आहेत आम्ही त्यांनाच ॲड केलेलं आहे. जसं आता आपण ऑनलाईन बॅचमध्ये पण तसंच करणार आहे. पुढे हा एक मेसेज शिल्पाने पाठवला होता की सर बघा लॉजिक खूपच जास्त टफ गेलं, तिचा लॉजिकचा स्कोर जो आहे तो फक्त 11च होता. पण ठीक आहे, काही हरकत नाही, कारण पेपर तेवढा अवघड असणार आहे. तर ज्या मुलांचं असं होत असेल की सर मी एखादी मॉक टेस्ट दिली ऑलिबोर्डची किंवा कुठली खूपच खराब आली, जसं की आत्ता एक प्रॅक्टिस मॉकची टेस्ट झाली होती काही दिवसांपूर्वी, इतकी बेकार होती
होती त्यातलं लॉजिक मला वाटतं ऑलमोस्ट इरिलिव्हंट होतं. वर्ड प्रॉब्लेम फक्त थोडंसं बऱ्यापैकी होते, बेसिक मॅथ्स बरं होतं, लॉजिक खूपच इरिलिव्हंट होतं. तर तसं होत असेल तर तुम्ही ते ग्रुपसोबत क्रॉस चेक करा. आणि एक मॉक टेस्ट शेअरिंगचा ग्रुप पण बनवलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही हे सगळं डिस्कस करायला पाहिजे. आणि त्यानंतर याच्याशी रिलेटेड अजून एक पॉईंट आठवला, प्रॅक्टिस मॉकची एक टेस्ट आलेली बरं का आजच, मी टेलिग्रामवर टाकलेली, त्यात तुम्ही द्या. आज 11 वाजेपासून मला वाटतं उद्यापर्यंत आहे, पूर्ण 12 तासाची विंडो आहे. त्यानंतर सारिकाचा एक मेसेज, ही क्लासची स्टुडंटनी पण सगळं टेलिग्राम चॅनल फॉलो करते, तर हिने काय सांगितलं बघा, मी पटापट मेसेज वाचून दाखवतो. हाय सर, आजचा विकली टॉक ऐकला, म्हणजे मागचा विकली टॉक, स्टडी प्लॅन आणि फीडबॅकबद्दल स्वतःला सोबत मी रिलेट केलं तर खूप फायदा झाला आणि मला त्याचा एक्सपिरियन्स पण आलेला आहे. डेली मी वर्ड प्रॉब्लेमचे सेशन्स करते, त्यामुळे खूप जास्त इम्प्रूव्हमेंट होती आहे. माझं बॅकग्राऊंड थोडंसं थेरॉटिकल असल्यामुळे कदाचित मला त्याचा फायदा होतो आहे, पण आता सगळेच क्वेश्चन मला ऑनलाईन जमत आहे, त्यामुळे आणि त्यात तुम्ही पण लक्ष ठेवून असता, त्यामुळे खूप जास्त फायदा होतो लाईव्ह सेशनचा. सो बाकीच्यांनाही करायला सांगा. ओके. पण जेव्हापासून लाईव्ह सेशन रेग्युलरली फॉलो करते तेव्हापासून पहिल्यांदा कळालं की एक पर्टिक्युलर क्वेश्चनला किती जास्त ॲप्रोचेस असू शकतात. ओके. ट्रिक्स, शॉर्टकट मेथड खरंच खूप भारी असतात आणि मुलं खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात, तर खूप बेनिफिट होतोय सर. बाकीच्यांनाही तो बेनिफिट घ्यायला सांगा. आय नेव्हर नो सच ट्रिक्स बिफोर अँड लाईव्ह सेशन नसतं तर मला हे कधीच कळालं नसतं. ओके. तर भरपूर जणांनी याचा फायदा घ्या, जो सारिकाला झालेला आहे, ती क्लासची स्टुडंट नसतानाही तिला फायदा होतोय. अँड सेकंड मोस्ट बेनिफिट म्हणजे ऑन द स्पॉट ज्या सिली मिस्टेक्स होतात त्या तुम्ही तिथेच सांगतात आम्हाला, त्या करेक्ट करतात, ज्या की आमच्या लक्षात कधी आल्याही नसत्या. आणि रिअल एक्झाममध्ये पण आमच्याबरोबर असंच होतं, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा प्रेझेन्स मॅटर करतो. बरोबर आहे. तिथे बाकीचा पण स्टाफ अवेलेबल असतो जो यांना सांगतो, त्यामुळे हा फायदा आहे. आणि कोरोनाचं तिने थोडंफार सांगितलं, ते मी काही वाचत नाही हवं तर, ठीक आहे, तिने ते इम्पॉर्टंटच सांगितले. आणि सगळ्यात शेवटी की ग्रुप ॲक्टिव्हिटीचा एक खूप जास्त बेनिफिट होतोय सर, की टाईम कसा जातो ते कळत नाही, ऑटोमॅटिकली अभ्यास प्रिपेअर होऊन जातो आमच्याकडनं. हे मी तुम्हाला आधी बोललो बघा, की तुम्ही लाईव्ह सेशन केलं तुमच्याकडनं बरोबर अभ्यास आम्ही करून घेतोय ना, त्यामुळे तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये पार्टिसिपेट करा. ते 2 तास तिथं फोर्सफुली काही करून तिथे बसा. थँक्यू सो मच फॉर हँडलिंग वगैरे वगैरे पुढचं आहे. ओके. त्यानंतर नम्रताचा एक मेसेज होता, तिचं असं म्हणणं होतं की सर विकली टॉक आणि एसएसच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, लाईव्ह सेशन्स, सगळे एफर्ट्स तुम्ही भारी घेत आहेत सगळेच जण, थँक्यू एस पण मी नॉन एस असून पण मला एवढा जास्त फायदा होतोय, सगळ्यांना फायदा घ्यायला सांगा. इतक्या सगळ्या अनसर्टनिटीमध्ये पण होपफुल, पॉझिटिव्ह राहून, स्ट्रिक्ट राहून तुम्ही सगळ्यांना मदत करताय, मॅडमही करतात आणि सगळी टीमच करते. यस सर पण करतात. ओके. आणि सर माझा एक प्रॉब्लेम आहे की वर्ड प्रॉब्लेमला कॉन्फिडन्स येत नाही आहे, वेळ जास्त लागतो सेशनमध्ये, मी जे सोडवते ते तोपर्यंत बाकीच्यांचे 5-6 प्रॉब्लेम होऊन जातात आणि अजून वाईट वाटतं सर मला, तर मी यासाठी काय करू? काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही हेच करायला पाहिजे. मी थोड्या वेळापूर्वीच बोललो बघा तुम्हाला, तुम्ही हे जर कंटिन्यू केलं ना तर हळूहळू त्यामध्ये बरोबर कमांड येऊन जाईल. आणि लाईव्ह सेशनचं कसं झालेलं आहे, आपण कोणताही क्वेश्चन रिपीट नाही करायचा, असा एक स्ट्रिक्ट तिथं रूल ठेवलेला आहे. त्याच्यामुळे काय होतंय, मागच्या 2-3 महिन्यापासून चालू येते आता, त्यामुळे क्वेश्चनची लेवल ऑटोमॅटिकली वाढून गेलेली, म्हणून तुम्हाला ते अवघड वाटत असेल. पण काहीच हरकत नाही, तुम्ही ते कंटिन्यू करा. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलं आणि यांचाही तोच प्रश्न होता. बाकी सगळे सेशन्स व्यवस्थित चालू आहेत. ओके, मग ते ठीक आहे. आणि सर मी मेन्ससाठी प्रिपेअर करते, माझी आरबीआयची मेन्स आहे, पण मी आधी फक्त 2च मेन्स दिले आहे. ओके, मी त्याच्यावर काय आन्सर दिलं होतं तेही वाचून दाखवतो. स्लो अँड स्टडी विन्स द रेस, काही हरकत नाही आहे, कंटिन्यू करत राहा. त्यासाठी बेस्ट सोल्युशन आहे 20 मिनिट्सची कॉन्टची ॲक्टिव्हिटी, जी मी तुम्हाला आत्ता बोललो बघा थोड्या वेळापूर्वी. आणि वर्ड प्रॉब्लेम करायचेत. ओके, बाकी काहीच करत नाही. हां, ते मी बोललो, वर्ड प्रॉब्लेमच करायचे 20 मिनिटामध्ये. आधी किती मेन्स दिले आहे हे तर फक्त सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज म्हणून कन्सिडर होईल, बाकी आपल्या हातात आहे, त्यामुळे आपण करू शकतो. 100% आपण करणारच आहे. ओके, मी असा रिप्लाय दिला होता, तोही वाचून दाखवला. त्यानंतर मयुरीचा मेसेज आला आहे की सर आजचा विकली टॉक ऐकला, त्यामध्ये मी मंगलचं तुम्ही जो फीडबॅक वाचून दाखवला तो मी स्वतःसोबत रिलेट केला. मी मॅरिड आहे, त्यामुळे मलाही जास्त वेळ भेटत नाही, मी शेतात तर जात नाही अभ्यासाला, पण घरातले वगैरे भरपूर कामं असतात, तरी पण अभ्यास करू. तर या फीडबॅकमुळे मलाही एनर्जी येते अभ्यास करायची आणि आम्ही 100% करू. लाईव्ह सेशन माझ्याकडनं होत नाही, पण मी ऑफलाईन करणार आहे. चालेल, चांगला फीडबॅक ह्या. तर याच्यामुळे मुलांना फायदा भरपूर होतोय. परत मला एकाने असं मेसेज टाकला होता की बँक प्रेफरन्सेस कसं करावं, विकेजीबीच्या जागा नाही येतं, मग ते सुरुवातीला टाकावं का? तुम्हाला परत सांगतो मी, बँकेच्या जागा, ज्या बँक प्रेफरन्सेस, समजा महाराष्ट्र ग्रामीण बँकला 50 जागा आहे आणि व्हीकेजीबीला 10 जागा आहे, याचा अर्थ असा नाही की ज्याच्या जागा जास्त आहे ते पहिले टाकायचं. समजा 1 नंबरचं कॉलेज आहे ज्याच्यामध्ये 5 जागा आहे आणि सेकंड नंबरचं कॉलेज आहे ज्याच्यामध्ये 100 जागा आहे, तर तुम्ही काय सेकंड नंबरचं कॉलेज आधी घेता का? आपल्याला जे कॉलेज पाहिजे ते आपण पहिले टाकून द्यायचं, कारण आपलं नाव आल्यानंतर ते बघतात की पहिल्या कॉलेजला जागा अवेलेबल आहे का, असेल तर देऊन टाकतात, नसेल तर सेकंड कॉलेज तसंही भेटणार आहे ना. त्यामुळे तुम्ही क्वालिटीनुसार जायला पाहिजे तिथे, किंवा तुम्हाला जी बँक पाहिजे ती पहिले टाका. 0 जागा असो, 1 जागा असो, तो विचार नका करू, नंतर जागा वाढता पण. ठीक आहे. पुढे 1 मिनटं पहिले बघून घेतो मी पटापट पुढचं आता काय काय. ओके, 1-2च स्क्रीनशॉट वाचतो मी आता पटापट. त्यांचं म्हणणं आहे की सर खूप गोष्टी चालू आहेत. हां, व्हिडिओज बनवा DIचे वगैरे. हो हो, सगळं आम्ही ट्राय करणार, तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा. पुढचे 10 दिवस बघा तुम्ही, दररोज तुम्हाला एक व्हिडिओ येईल. आणि डिक्लेरेशनबद्दल एकाने विचारलं होतं, तर डिक्लेरेशन तुमच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. हवं तर ते टेलिग्रामवरती टाकलं जाईल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला पर्सनली मेसेज करा, मी तुम्हाला डिक्लेरेशनचा फोटो पाठवून देतो. फॉर्म फिलिंग फक्त पटापटा करायला पाहिजे यार, मी आधी बोललो होतो, एकदा त्याच्यावर पुढे बोलतोच आता. सो हा सगळा तुमचा फीडबॅकचा पोर्शन झाला. आता त्याचा पुढचा पार्ट बघा.
मी थोडं फास्ट घेतलं कारण खूप काही बोलायचं होतं म्हणून थोडंसं स्पीड जास्त होती आज माझी बोलण्याची. लाईव्ह सेशन मिस झालं. भरपूर जणांचे मेसेज होते की सर ते लाईव्ह सेशन खूप भारी झालं पण आमच्याकडनं मिस झालं. तर बाबा तुम्ही एक तर सबस्क्राईब नसेल केलं किंवा ते बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, तुम्हाला 100% नोटिफिकेशन येईल आणि त्याच वेळेस तुम्ही तिथे प्रेझेंट राहा. लाईव्ह सेशन मिस नका करू. कोणतं मी यूट्यूबचं म्हणतोय, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघून घ्या, सगळ्यांचेच बघा. त्यानंतर आकाशचा मेसेज आला होता की सर कॉन्टचं बेसिक जमतंय मला, फक्त बाकी काही जमत नाही आहे. DIचं थोडं थोडं जमतंय, तर मी पुढचं काही प्रिपरेशन करू का? तर मला तरी वाटतं की यार पुढचं नका करू, जेवढं पहिले जमतंय ना तेवढं 100% येतं का तेवढं बघा. मी आधी बोललो, त्यानंतर तुम्ही मॉकचा विचार करू शकता. त्यानंतर व्हॉट्सअप, टेलिग्राम, SMS चे रिप्लाय कधी कधी थोडंसं लेट होतं रिप्लायला. बऱ्याच जणांची ती कंप्लेंट होती, थोडं समजून घ्या फक्त. तर एखाद्या वेळेस जर तुमच्या मेसेजचा रिप्लाय दिला नसेल मी व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर, क्वेश्चन असो किंवा क्युरी असो, त्यांना परत टाकून द्या. कधी कधी आम्ही विसरून जातो, ते सीन करून त्याला नंतर विसरून जातो, तेवढं प्लीज फक्त नंतर टाका. त्यानंतर मृणालिनी झाली, प्रतीक्षा, वैष्णवी, पल्लवी, राजश्री, अभिषेक, कृष्णा. त्यानंतर अजून भरपूर जण आहेत जे इंग्लिशच्या याच्यावरती खूप जास्त सपोर्ट करताय, चॅनलवरती खूप जास्त मदत करताय मॅडमला आणि पूर्ण टीमला. आणि क्विजेस बनवत आहेत किंवा कल्पना इकडे कम्प्युटरची क्विज बनवते, भरपूर जण सपोर्ट करताय. तर खरंच थँक्यू सगळ्यांना. आणि जे पण करतायत त्यांना फक्त एक रिक्वेस्ट आहे की तुमचा जास्त वेळ नका व्हायचं. तुमचा जर वेळ जात असेल तर मात्र तुम्ही नका करू, तुमच्या अभ्यासावर फोकस करा. पण बऱ्याच जणांची ज्यांच्याशी मी बोललो त्यांची रिॲक्शन हीच आहे की नाही ॲक्च्युली याच्यामुळे आमचा अभ्यास पण होतोय. त्यामुळे अभिषेक अँड ग्रुपला पूर्ण टीमचेच मी आज नाव वाचले, तर सगळ्यांनाच अभिनंदन, कारण तुमच्यामुळे खूप जास्त फायदा होतोय सगळ्यांना. तुम्ही खूप सपोर्ट करताय. आणि मॉक टेस्ट सिरीज आणि अभ्यासासाठी जर तुम्हाला काही कॉन्टॅक्ट्स पाहिजे असेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो, तुम्ही एकमेकांसोबत कॉर्डिनेट करू शकता. त्यानंतर व्हिडिओज आणि पिक्स काही आहेत ते याच्यावरती मी टाकून देतो टेलिग्रामवरती. आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असेल, त्याच्यावरती हे सगळे व्हिडिओज आणि पिक्स येऊन जातील लगेच थोड्या वेळात हा व्हिडिओ नंतर. त्यानंतर PDF पण कॉन्टची जर पाहिजे असेल काही जणांना, कॉन टेलरची बेसिकसाठी, त्याही टाकल्या जातील. त्यानंतर नॅशनल सीड कॉर्पोरेशनची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती पण हवं तर परत फॉरवर्ड करून टाकू. मला वाटतं की मॅक्झिमम गोष्टी मी कवर केल्या. थोडंसं फास्ट बोललो कारण की खूप जास्त कवर करायचं होतं, ॲडजस्ट टाईमचं थोडंसं रिस्ट्रिक्शन होतं. स्टील अजून काही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, तुमचे जर काही क्युरीज असतील तर, आणि शक्यतो मी तर तिथं क्लिअर करेल, नाही तर मग पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बोलू. पण ओव्हरऑल आजच्या सेशनमध्ये सगळ्यात जास्त कामाचं हेच होतं की मुलांचं म्हणणं होतं की सर वर्ड प्रॉब्लेम जमत नाही, तर त्याच्याबद्दल मी चांगली सोल्युशन दिली, ते तुम्ही ऐकून घ्या. आणि मेन म्हणजे तुमचं जेवढं नॉलेज आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा. बाकी सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही निश्चिंत राहा, कारण आता पुढचे 10 दिवस तुम्हाला एक मॉक टेस्ट येणारच आहे, सॉरी एक व्हिडिओ येणारच आहे यूट्यूबवरती. आणि त्यानंतर हे जे आहे इकडचं नवीन बॅचचा पण उद्या मी एक व्हिडिओ टाकून देईल, तेवढा तुम्ही एकदा बघून घ्या. चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू, सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.